कोल्ह्याचं, उंदराचं, डुकरांचं नियंत्रण करणं हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. म्हणून ऊस लोळला म्हणून घाबरून न जाता ऊस लोळण्याच्या अगोदर मोठी भरणी करणं, 6 ते 7 महिन्याचा ऊस असताना 4 सऱ्यानंतर ऊस दाबून घेणे, ज्याला कट दाबणे म्हणतात, ते कट दाबून घेणे, अशा पद्धतीचं कार्य जर आपण केलं तर आपल्याला ऊस लोळण्याचं प्रमाण कमी करता येतं, होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. छान. एक छोटी गोष्ट आहे पण त्याला किती बहुआयाम आहेत हे सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. मित्र, आपल्याला बऱ्याच वेळा अति आत्मविश्वास असतो की जे काही मला ज्ञान आहे ते सर्व ज्ञान आहे, त्यात काय वेगळं शिकायचं. पण सरांच्याकडे बघितलं की प्रत्येक मुद्द्यामध्ये जर एखादा धागा काढला तर तो किती मोठा असू शकतो हे प्रत्येक गोष्टीवरून लक्षात येईल. आणि त्याच्या मॅनेजमेंटची व्याप्ती एक अनेक वेगवेगळ्या त्याला भाग आहेत किंवा वेगवेगळे आयाम आहेत, हे समजून घेतलं तरच त्या समस्येचं नेमकं निराकरण होऊ शकतं आणि आपण आत्मविश्वासाने शेतकऱ्यांच्या पुढे जाऊ शकतो. मी पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींचं मनपूर्वक स्वागत करतो. काही अनेक शेतकरी बंधू आहेत, काही कृषी विभागाचे आपले सहकारी मित्र, त्याचबरोबर कारखान्याचे शेती अधिकारी उपस्थित आहेत. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांना बघितल्यानंतर आपल्या उत्साहाची आणि तारुणपणाची देखील लाज वाटेल असं व्यक्तिमत्व म्हणजे माने पाटील साहेब. एखाद्या विषयामध्ये किती माहिती असावी याची परिसीमा त्यांनी गाठलेली आहे. तर मी पुन्हा एकदा माने पाटील साहेबांचं याच्या प्रशिक्षणाच्या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि हे नुसतं व्याख्यान समजू नका, तर हे एक नोट, छापलेल्या नोटाचे बंडल समजा. कारण काय, यांचं जे जे मंत्र आपण एक एक लोकांना समजावून सांगू आणि अत्यंत नेमकेपणानं सांगू, तेवढं त्याचं उत्पन्न वाढणार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत पैशाची वाटायची गरज नाही. आपण नुसतं तंत्रज्ञान जरी वाटलं तर प्रत्येक गावामध्ये आपण क्रांती करू शकतो. मी पुन्हा एकदा वेळ न घालवता सरांचं स्वागत करतो, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू परीट साहेब. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये आपण जे राहिलेले विषय आहेत, यामध्ये सकाळच्या सत्रामधला एक राहिलेला विषय जो आहे तो म्हणजे ऊस जातीची निवड हा एक विषय राहिलेला आहे, तो एक आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर कोरडी लागण की ओली लागण, 2 डोळा पद्धत, 1 डोळा पद्धत, रोप लागण, तणांचं नियंत्रण, ऊस पिकामधील आंतरमशागत, मग त्यामध्ये बाळ भरणी, मध्यम भरणी, मोठी भरणी. त्याचबरोबर ऊस पिकामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, जैविक खतं, पाण्याचं व्यवस्थापन, रोग किडीचं व्यवस्थापन, याविषयीची माहिती आपण आता ह्या दुपारच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. शाश्वत एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे तंत्र या विषयाअंतर्गत प्रत्येक मुद्दा आपल्याला एकरी 100 टनाच्या पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. म्हणून कोणत्याही मुद्द्याला दुर्लक्ष न करता प्रत्येक मुद्द्यामधला बारकावा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आता सकाळच्या सत्रामधला राहिलेला एक विषय मला आता सुरुवातीला तो पूर्ण करायचा आहे, तो म्हणजे ऊस जातींची निवड. आता ऊस जात निवड करत असताना जास्त पावसाच्या भागामध्ये चालणाऱ्या जाती कोणत्या आणि पावसाचं प्रमाण कमी असणाऱ्या भागामध्ये चालणाऱ्या जाती कोणत्या, याविषयीची माहिती सुरुवातीला मी आपल्याला सांगणार आहे. आता ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, उदाहरणार्थ पुण्यापासून बेळगाव पर्यंत, म्हणजे सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, बेळगाव हा प्रवास करत असताना हायवेचा जो पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागामध्ये आपण कोणत्या कोणत्या ऊस जातीची लागण करावी याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता ऊस जातीची लागणीची माहिती घेत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ऊस जाती आहेत बघा. प्रामुख्यानं जो जास्त पावसाचा भाग आहे, त्या जास्त पावसाच्या भागामध्ये आपल्याला को 9205 ही जात जास्त चालते. याला कारण असं आहे की ही जात न लोळणारी जात आहे, साखरेचं प्रमाण भरपूर आहे. मध्यवर्ती ऊस व गूळ संशोधन केंद्रानं ही जात गुळासाठी शिफारस केलेली आहे, 9205. परंतु बेने बदल न झाल्यामुळं
आणि या जातीवरती तांबेरा मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये या जातीला उत्पादन कमी मिळत आहे. म्हणून कोल्हापूरचा पश्चिम पट्टा जो असेल, जास्त पावसाचा भाग जो आहे, किंवा सांगलीचा पश्चिम भाग जो असेल, गडिंग्लज, आजरा, चंदगड असेल, या पट्ट्यामध्ये कुंभी कासारी भोगावतीचा भाग असेल, या पट्ट्यामध्ये आपल्याला 92,005 मध्ये 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे 3 वर्षातून एकदा बेने बदल करणे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 92,005 ची टिश्यू कल्चरची रोपं मिळतात. एका गुंठ्याला फक्त 100 रोपं लागतात आणि ही 100 रोपं जर आणली तर पुढच्या वर्षीची 2 एकरची लागण होते. म्हणून VSI मधून आपण 92,005 ची टिश्यू कल्चरची रोपं आणून आपण ऊस लागण करावं, म्हणजे बेने बदल होईल. दुसरी गोष्ट, 92,005 ला एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच तांबेऱ्याला सुरुवात होते. तांबेरा दिसायला लागला की आपल्याला फवारणीला सुरुवात करायची आहे. 2 ते 3 फवारण्या करायच्या आहेत 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं. आता त्या कोणत्या करायच्या आहेत मी नंतर सविस्तर रोग कीड व्यवस्थापन या टॉपिकमध्ये सांगणार आहे. थोडक्यात 92,005 ला तांबेऱ्यामुळे मर्यादा आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मग तांबेरा न पडणाऱ्या जाती आणि जास्त पावसाच्या भागात चालणाऱ्या जाती कोणत्या? मग यामध्ये लाल माती आहे, निचऱ्याची जमीन आहे, अशा ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं काढलेली को VSI 03-102, ज्याला शेतकरी बांधव 3102 म्हणतात, ही जात सुद्धा चांगल्या प्रमाणात चांगली येते. चंदगड शहरानजीक रवी देशपांडे नावाचे शेतकरी आहेत. लागणीमध्ये 79 टन आणि लागण खोडवा आणि निडवा 10 ते 12 एकराचं सरासरी ॲव्हरेज 55 ते 60 टन काढतात. थोडक्यात शेतकऱ्यांच्या भाषेत 3102 ही जात जास्त पावसाच्या भागामध्ये चांगली आहे, न लोळणारी आहे आणि तांबेरा पडत नाही. फक्त या जातीमध्ये दोष काय आहे तर एकरी 40 ते 45 हजार ऊस संख्या मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. एकरी 25 ते 30 हजारच संख्या मिळते. परंतु ऊसाची जाडी, पेरातलं अंतर चांगलं असल्यामुळं जास्त पावसाच्या भागामध्ये या जातीला उत्पादन चांगलं मिळतं. जास्त पावसाच्या भागामध्ये अजून एक चांगली जात आहे, ती म्हणजे MS 10,001. MS 10,001 265 पासून तयार केलेली ही जात आहे. आता ही जी जात आहे, चांगले गुण कोणते? तांबेरा पडत नाही, लवकर पक्व होणारी जात आहे, साखरेचं प्रमाण भरपूर आहे, उत्पादन 50 टनापासून 80 टनापर्यंत लवकर तोडणीला उपलब्ध होत असून सुद्धा 50 ते 80 टनापर्यंत उत्पादन देण्याची ताकद या जातीमध्ये आहे. थोडक्यात उशिरा लागण करून लवकर ऊस तोडणाऱ्यांसाठी 10,001 ही जात चांगली आहे. उशिरा लागण करून लवकर ऊस तोडणाऱ्यांसाठी 10,001 ही जात चांगली आहे. तांबेरा पडत नाही, जाडी चांगली आहे, पेरातलं अंतर चांगलं आहे, हिरवागर्द ऊस असतो, वाढ सुद्धा हिरवगर्द असतं. फक्त या जातीमध्ये दोष असा आहे की लोळते, लॉजिंग जास्त आहे आणि नाजूक जात आहे. हात जरी लावला तरी मोडतो. लोळू नये म्हणून भरणी चांगली करणं आणि 13 ते 14 महिन्यात जर तुटत असेल, माफ करा 13 महिन्याच्या आत तुटत असेल, 12 ते 13 महिन्यात तुटत असेल, तर उशिरा लागण करून लवकर ऊस तोडणाऱ्यांसाठी ही एक जात चांगली आहे, MS 10,001, जास्त पावसाच्या भागामध्ये. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणती जात आहे? याच्या व्यतिरिक्त जास्त पावसाच्या भागामध्ये चालू शकते अजून, ती म्हणजे को 86-032. को 86-032 आडसालीला चालते, पूर हंगामाला चालते, सुरूला चालते, खोडव्याला चालते. तांबेरा पडत नाही, तांबेरा पडत नाही. कधी कधी अति पाऊस पडला तर तपकिरी टिपके ज्याला म्हणतो, ज्याला आयस्पॉट म्हणतो, तांबेऱ्यासारखे दिसतात, ते थोडेफार येऊ शकतात जास्त पावसाचं प्रमाण वाढलं तर, ढगाळ वातावरण जास्त काळ राहिलं तर. रिकव्हरी आणि उत्पादनाला चांगली जात आहे. फक्त या जातीमध्ये दोष आहे की थोडीशी लोळते म्हणून काही शेतकऱ्यांना ही जात आवडत नाही. पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीमध्ये क्रांती केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा इतिहास पाहिला
तर 86-0-32 महाराष्ट्रामध्ये पर्याय नाही हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून ज्यांना जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन काढायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी कोश 86-0-32 जास्त पावसाच्या भागामध्ये आणि कमी पावसाच्या भागामध्ये चांगली येते. फुटवा चांगला आहे, पाहिजे तेवढे फुटवे मिळतात, तुरा येत नाही. फक्त त्या जातीमध्ये सरीतलं अंतर जास्त ठेवा, टिपऱ्यामधलं अंतर जास्त ठेवा, 9 ते 10 महिन्याचं कोवळं बेणं वापरा. ही उत्तम जात आपल्याला मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी दिलेल्या 1996 साली या जातीचा प्रसार झालेला आहे. आणि को 62-198 आणि कोशी 771 या वाणापासून तयार केलेली ही जात आहे. माझ्या नजरेमध्ये महाराष्ट्रामध्ये आज घडीला 1 नंबरला असणारी जात आहे ती म्हणजे कोश 86-0-32. जास्त पावसाच्या भागामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं अजून प्रसारित होणारे आहे, पण पूर्व प्रसारित झालेली को 90-57 सुद्धा जात चांगली आहे. लोळत नाही, तांबेरा पडत नाही, फुटवा जाडी चांगली आहे. फक्त ह्या जातीमध्ये दोष एवढाच आहे की हळू वाढते, स्लो वाढणारी जात आहे. पण उत्पादन चांगलं देणाऱ्या जातीपैकी 90-57, MS 10,001, कोश 86-0-32, 31-02, कोश 31-02 ह्या जाती तांबेऱ्याला पर्याय म्हणजे 92-005 या जातीवर तांबेरा पडतो, याला पर्याय ठरू शकतील अशा जाती आहेत. आता हायवेचा जो पूर्व भाग आहे म्हणजे ज्या ठिकाणी जमिनी काळ्या आहेत, पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे, जमिनी बिघडलेल्या आहेत, जमिनीचा सामो वाढलेला आहे, चिबड जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये 265 ही जात चालते. अर्थात कारखान्याची परवानगी घेऊन कारखान्याच्या धोरणामध्ये बसत असेल तर 265 लावायला हरकत नाही. या जातीमध्ये अलीकडच्या काळात गवताळवाढीचं प्रमाण वाढलेलं आहे. पोकाबोंग रोगाचं, माफ करा, आयस्पॉट ज्याला म्हणतो, तपकिरी टिपके ज्याला म्हणतो, ते तपकिरी टिपक्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयस्पॉट नावाचा रोग पडतो, तपकिरी टिपके पडतात, तांबेऱ्यासारखा ऊस दिसतो, याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावरती कोणत्या फवारण्या करायचं मी सांगणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बिघडलेल्या जमिनीमध्ये, क्षारयुक्त जमिनीमध्ये, चिवड जमिनीमध्ये निचरा व्यवस्थित होत नाही अशा रानामध्ये 265 आणि निचऱ्याच्या रानामध्ये कोश 86-0-32 आणि मगाशी सांगितलेल्या जास्त पावसाच्या भागामध्ये ज्या जाती सांगितल्या त्या. आता अजून एक जात आहे ती म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं काढलेली VSI 8005. VSI 8005 ही जात आहे. जाडी चांगली आहे, पेरामधला अंतर चांगला आहे, रिकव्हरी चांगली आहे, उत्पादन पण चांगलं आहे. फक्त या जातीत 2 दोष आहेत. एकरी 40,000 ऊस संख्या मिळायला थोडी अडचण होते, कारण ऊस जाडीला जास्त असल्यामुळं मोठ्या भरणीनंतर ऊस जगण्याचं प्रमाण कमी आहे, ऊस मरण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे फुटवा थोडा कमी आहे. आणि वाड्याला ऊस जास्त असल्यामुळे ऊस लोळण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. त्यामुळं 8005 ही जात कोश 86-0-32 265 नंतर 3 नंबरला उत्पादन देणारी जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चला, ऊस जातींचा अभ्यास आपल्याला झाला, कोणत्या ऊस जातीची लागवड करायची हे लक्षात आलं. आता आपल्याला 2 डोळा पद्धत, 1 डोळा पद्धत, त्याचबरोबर रोप लागण याविषयीची माहिती घ्यायची. 2 डोळा पद्धत जी आहे ती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 1 नंबर पद्धत आहे. 2 डोळा पद्धत जी आहे ती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 1 नंबर पद्धत आहे. 2 डोळ्याचे टिपरी किती लागतात एका एकरला? 7 ते 8,000. डोळे किती लागतात? 14 ते 16,000. टनामध्ये सांगायचं म्हटलं तर किती टिपरी लागते? 2 ते 2.5 टन. सरासरी 2 टन, जास्तीत जास्त 2.5 टन. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही पद्धत चांगली मी का म्हणतो की ह्यामध्ये रिस्क नाही, धोका नाही. दोन्ही डोळ्यापैकी 1 डोळा जरी उगवून आला तरी आपलं काम होतं, नुकसान काय होत नाही. आणि ज्या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे ऊस लोळण्याचं प्रमाण जास्त असतं
अशा ठिकाणी आपल्याला दोन डोळा पद्धती जास्त फायद्याची ठरते, कारण दोन्ही डोळ्याच्या जवळचा जो रूट झोन आहे, जे मुळं आहेत ते ऊसाला लोळू देत नाहीत. एक डोळा पद्धत रोप लागणीमध्ये ऊस कोलमडून पडतो आणि तिथं मुळासह उचकुटून पडण्याची शक्यता दाट असते. ती दोन डोळा पद्धतीमध्ये घडत नाही. म्हणून ज्यांना रिस्क घ्यायची नाही, ज्यांना धोका पत्करायचा नाही, अशा शेतकऱ्यांनी दोन डोळा लागण करायची आहे. दोन टिपरामध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवायचं. दोन डोळा पद्धतीमध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. आता 86-0-32-265 मध्ये ऊसाची जाडी चांगली असल्यामुळं हे अंतर दोन डोळा पद्धतीमध्ये आपण 6 इंच, 9 इंच, 12 इंचापर्यंत सुद्धा अंतर वाढवू शकतो. ही दोन डोळा पद्धतीचे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगावं असं वाटतं मला. सोनहिरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये येडे नावाचं एक गाव आहे. येडे नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणचे शेतकरी आहेत भगत मामा म्हणून. हे दोन सरीमधलं अंतर ठेवतात 4.5 ते 5 फूट आणि दोन डोळ्याच्या टिपरामध्ये अंतर ठेवतात 1.5 फूट. लागणीमध्ये 117 टनाचं उत्पादन आणि खोडव्यामध्ये 110 टनाचं उत्पादन. खोडव्यामध्ये 110 टन उत्पादन काढलं म्हणून गेल्या वर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ऊस भूषण पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. मला यातनं एवढंच सांगायचं आहे, दोन डोळा पद्धतीमध्ये दोन टिपरातलं अंतर 1 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत अंतर वाढवून आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवता येतं. कारण दोन टिपरामध्ये अंतर वाढवले की ऊसाला जाडी चांगली मिळते, टिपरातलं अंतर वाढतं आणि उत्पादन चांगलं वाढतं. आता एक डोळा पद्धत आपण समजून घेऊया. एक डोळा पद्धतीमध्ये एकरी फक्त पाऊण टन ते 1 टन बियाणं लागतं. टिपराच्या भाषेमध्ये 6 ते 6.5 हजार टिपरी किंवा डोळे लागतात. टिपरांच्या भाषेमध्ये 6 ते 6.5 हजार टिपरी किंवा डोळे लागतात. एक डोळा पद्धत जी आहे, ह्या एक डोळा पद्धतीमध्ये आपल्याला काळजी काय घ्यावी लागते? डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने टिपरी तोडावी लागते. कारण डोळ्याच्या खालच्या भागातून त्याला अन्नद्रव्य मिळतात. म्हणून डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने टिपरी तोडण्याचं काम करायचं आहे. जमिनीमध्ये टिपर गाडल्यानंतर डोळ्याच्या खालच्या भागातून त्यांना अन्न मिळतं, डोळा सक्षम जन्माला येतो. म्हणून वरती 25% आणि खाली 75% भाग राहील या पद्धतीने टिपरी तोडायची आहे. टिपर सरीमध्ये ठेवल्यानंतर डोळा वरती राहील किंवा बाजूला राहिला तरी चालेल या पद्धतीने लागण करायची आहे. टिपरावर 2 किंवा 3 बोटं माती पडेल या पद्धतीने माती टाकायची आहे. आणि 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम करायचं आहे, तेही रोपाच्या साहाय्यानं. नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम कुठे करायचं आहे? ज्या ठिकाणी 2 फुटाच्या वरती गॅप आहे, रिकामी जागा आहे, अशा ठिकाणी गॅप भरण्याचं किंवा तुटाळ भरण्याचं काम करायचं आणि तेही रोपाच्या साहाय्यानं. म्हणून रोप काय करायचे? आपण लागण करतानाच प्रत्येक सरीच्या 5व्या सरीच्या पोटाला एकरी 500 ते 1000 डोळे जादा लावायचे. किती? एकरी 500 ते 1000 डोळे जादा लावायचे आहेत. आणि हे रोप उगवून आल्यानंतर 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम करायचं आहे. जिथं 2 फुटाच्या वरती गॅप असतात, तुटाळ असतात, त्या ठिकाणी आपल्याला नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम करायचं. 60 ते 65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडण्याचं काम करायचं. 60 ते 65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडण्याचं काम करायचं. तर ज्यांना एक डोळा पद्धतीविषयी माहिती आहे, ज्ञान आहे, अशा शेतकऱ्यांनी एक डोळा पद्धत करावी. दोन डोळ्यामधलं अंतर कमीत कमी 1.5 फूट, पुढे जाऊन 1.25 ते 2 फूट अंतर ठेवायचं. दोन डोळ्यामधलं अंतर किती ठेवायचं आहे? एक डोळा पद्धतीमध्ये 1.5 फूट, 1.25 फूट किंवा 2 फूट अंतर ठेवायचं. अभ्यासू शेतकऱ्यांसाठी एक डोळा पद्धत एकरी पाऊण ते 1 टन बियाणं, 6 ते 6.5 हजार डोळे, उदाहरणार्थ 5 बाय 1.5, सरीतलं अंतर 5 फूट आणि डोळ्यातलं अंतर 1.5 फूट, एकरी 6000 डोळे लागतात. या पद्धतीनं एक डोळा पद्धतीची लागण करा. पण वादळी वारं ज्या ठिकाणी जास्त आहे, ऊस लोळण्याचं प्रमाण जास्त आहे,
मुळासह उचकुटून पडण्याची शक्यता जिथं दाट आहे तिथं मात्र एक डोळा पद्धत हानिकारक आहे, हे सुद्धा विसरू नये. आता तिसरी पद्धत आहे ती म्हणजे रोप लागण. उद्या डॉक्टर जमदग्नी सरांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी ऊसाची रोपं कशी तयार करायची हे आपल्याला शिकायचं. त्या ठिकाणी ऊसाची रोपं कशी तयार करायची हे शिकायचं. एक डोळा पद्धतीनं तयार केलेली जी रोपं आहेत, आपल्याला एका एकरला फक्त अर्धा टन बियाणं लागतं. 500 ते 600 किलो बियाण्यामध्ये काम होतं. एका एकरला 500 ते 600 किलो म्हणजे क्विंटलमध्ये 5 ते 6 क्विंटल बियाण्यामध्ये आपलं काम होतं. म्हणून एक डोळा पद्धतीनं रोपं तयार करून लागण करत असताना रोपाचं वय 20 ते 22 दिवस असलं पाहिजे. 3 पानावरचं रोप असलं पाहिजे. ज्यादा वयाची जर रोपं तुम्ही शेतामध्ये लावली, म्हणजे 30 दिवस, 35 दिवस, 40 दिवस, 45 दिवस 3 पानावरचं 4 पानावरचं रोप जर शेतामध्ये लावलं तर स्वतःला जगण्यासाठी ते 1 महिना वेळ घेतं. आणि 3 पानावरचं रोप म्हणजे मधला कोंब आणि बाजूला 2 पानं असं 3 पानावरचं 20 ते 22 दिवसाचं रोप जर तुम्ही शेतामध्ये लावलं तर 8व्या दिवशी नवीन पान जन्माला येतं. म्हणून आपण लागण करताना, रोप लागण करत असताना आपण नर्सरीमधून विकत घेत असाल तर 2 ते 2.5 रुपये एका रोपाला खर्च आहे. एकरी 6,000 रोपं लागतात. 12 ते 15,000 खर्च आहे. आणि आमच्या सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर जमदग्नी सरांच्या सुपरकेअर नर्सरी टेक्निकचा वापर करून रोपं जर स्वतः तयार करणार असाल तर आपल्याला एक रोप तयार करायला 75 पैसे खर्च येतो. एकरी 4,000 खर्च येतो. म्हणजे 8,000 रुपयाचा फायदा होतो. 8,000 रुपयाचा बाजारातनं रोपं जर विकत आणायचे म्हटलं तर 12 ते 15,000 खर्च आहे. आणि रोपं स्वतः केली तर 4,000 खर्च आहे. 75 पैसे खर्च आहे. रोपं कशी तयार करायची याविषयी डॉक्टर जमदग्नी सर उद्या सांगणार आहेत, पण मी थोडक्यात सांगतो. 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचे, 100 मिली फॉलिक्युर या द्रावणामध्ये बियाणं बुडवून एक डोळ्याची टिपरी तयार करायची. त्या ठिकाणी आपल्याला खताच्या मोकळ्या ज्या गोण्या आहेत त्या ओळीनं अंतरायच्या. त्याच्यावरती 4 बोटं माती टाकायची. आणि त्या गादी वाप्यावर थोडंसं शेणखत म्हणा, गांडूळ खत म्हणा, ग्रीन हार्वेस्ट सारखं सेंद्रिय खत म्हणा ते टाकायचं. आणि टिपरी एक डोळ्याच्या ओळीनं अंतरायच्या. डोळा वरती झाला पाहिजे आणि 2 टिपरामध्ये मुंगी किंवा मुंगळा जाईल एवढं अंतर ठेवायचं. टिपरावर 2 बोटं माती झाकायची. एका युरियाची गोणी असेल, डीएपीची असेल, पोटॅशची असेल, एका खताच्या मोकळ्या गोणीवर 150 ते 200 रोपं बसतात. एकरी 25 ते 30 बॅगा लागतात. आणि आता सांगितल्याप्रमाणे गादी वाप्यावरती आपल्या युरियाच्या मोकळ्या गोणीवरती एका पोत्यावर 150 ते 200 रोपं या पद्धतीनं आपल्याला 6,000 रोपं 6,500 रोपं तयार करायचे आहेत एका एकरसाठी. कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे सुपरकेअर नर्सरी टेक्निक. उद्या आपल्याला गुरुवारी जमदग्नी सरांचं लेक्चर आहे, आपण जरूर ऐकावं. रोपं कशी तयार करावी. आता आपल्याला या ठिकाणी एक डोळ्याचं रोप तयार झालेलं आहे आणि ते रोप शेतामध्ये लावताना किती अंतरावर लावायचं आहे? 2 रोपामधलं अंतर ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी 1.5 फूट, जास्तीत जास्त 2 फूट. 2 रोपातलं अंतर किती ठेवायचं आहे? कमीत कमी 1.5 फूट, जास्तीत जास्त 2 फूट अंतर ठेवायचं आहे आणि रोप लागण करायचे. तर सगळ्यात उत्तम पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे रोप लागण. फक्त रोप लागण करताना पहिल्यांदा खतं आणि मग रोप लागण आणि 15-20 दिवस गेल्यानंतर मग तणनाशक फवारणी, एवढी मात्र काळजी घ्या. रोप लागण केल्या तणनाशक फवारणी करू नका. ते रोप सेट झालेलं नसतं. कोणती तणनाशक वापरायची नंतर मी सांगणार आहे. 2 डोळा पद्धत, एक डोळा पद्धत आणि रोप लागण. 2 डोळा पद्धत सर्वसामान्यांना चांगली, एक डोळा पद्धत अभ्यासू शेतकऱ्यांना चांगली, रोप लागण हायटेक तंत्रज्ञान म्हणून वापरायला हरकत नाही. 2 डोळा पद्धतीत एकरी 2 टन बियाणं, एक डोळा पद्धतीत एकरी 1 टन बियाणं, रोप लागण पद्धतीमध्ये एकरी अर्धा टन बियाणं.
दोन डोळा पद्धतीमध्ये शिकायचं एकच आहे की दोन टेपरामध्ये 6 ते 8 इंच कमीत कमी अंतर असलं पाहिजे, पुढे जाऊन 9 ते 12 इंच अंतर असलं पाहिजे. एक डोळा पद्धतीमध्ये दोन डोळ्यातलं अंतर 1.5 फूट, 1.25 फूट, 2 फूट अंतर असलं पाहिजे. आणि रोप लागणीमध्ये दोन रोपातलं अंतर 1.5 फूट, 1.25 फूट, 2 फूट अंतर असलं पाहिजे. साध्या सोप्या भाषेमध्ये टेपरामधलं अंतर वाढवा किंवा रोपातलं अंतर वाढवा, म्हणजे वरून सूर्यप्रकाश चांगला मिळेल, फुटव्याला चांगली जागा मिळेल, चांगली हवा मिळेल, जमिनीमधनं चांगले अन्नद्रव्य मिळतील आणि त्यामुळे ऊसाची जाडी आणि पेरातलं अंतर वाढेल, ऊसाचं उत्पादन वाढेल. म्हणून जसं आपण मगाशी समजून घेतलं सरीतलं अंतर किती असावं, तसंच टिपरामधलं किंवा रोपामधलं अंतर सुद्धा वाढलं पाहिजे. आता सगळी तयारी झालेली आहे. आपल्याला लागण करताना कोरडी लागण करायची का पाण्यात लागण करायची? कोरडी लागण करायची की पाण्यात करायची? एकदम भारी काळ्या जमिनी असतील, एकदम भारी काळ्या जमिनी असतील तर अशा ठिकाणी कोरडी लागण करायची. म्हणजे पहिला खतं टाकायची, बळीराम नांगर घालायचा, खतं मातीआड करायची आणि त्यानंतर ऊस लागण करायची. हलक्या जमिनी असतील तर पाण्यामध्ये लागण केली तरी चालेल. हलकी मुरमाड खडकाळ माळ रानाची जमीन आहे, अशा ठिकाणी आपल्याला एक डोळा लागण करायला, आपलं पाण्यामध्ये लागण करायला हरकत नाही. पण भारी जमिनीमध्ये मात्र आपल्याला कोरडीच लागण करायची आहे आणि लागण केल्यानंतर टिपरं जमिनीत गाडल्यानंतर 2-2, 3-3, 4-4 सऱ्यांना एका वेळी पाणी द्यायचं. आता खत व्यवस्थापन हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. खत व्यवस्थापन हा विषय समजून घेत असताना ऊसाला 3 प्रकारची खते लागतात. एक म्हणजे सेंद्रिय खत, दुसरं म्हणजे रासायनिक खत आणि तिसरं म्हणजे जैविक खत. ऊसाला किती प्रकारची खते लागतात? 3 प्रकारची खते लागतात, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक. आता सेंद्रिय खतं कोणती लागतात बघा. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, एका एकरला 5 ट्रॉली 6 ट्रॉली सेंद्रिय खत शेणखत पाहिजे. टनाच्या भाषेमध्ये 10 टन, 12 टन, 15 टन. बैलगाडीच्या भाषेमध्ये 20 ते 25 बैलगाडी एकरी शेणखत किंवा कंपोस्ट खत पाहिजे. शेणखत कमी असेल तर आपला कारखाना जवळ असेल तर कारखान्यामध्ये मळीपासून तयार होणारं कंपोस्ट खत मिळत असेल तर त्या कंपोस्ट खताचा वापर करायला हरकत नाही. आपल्या भागामध्ये पोल्ट्र्या जास्त असतील, कोंबडी खत मिळत असेल तर एकरी 5 टनापर्यंत कोंबडी खत टाकायला हरकत नाही. समजा काही मिळत नसेल तर कमीत कमी ऊस तुटल्यानंतर एका एकरमध्ये निघणारं 3 ते 3.5 टन पाचट आहे. ऊस मोडायचा असला तरी पाचट जाळू नका आणि खोडवा मोडायचा असला, ठेवायचा असला तरी पाचट जाळू नका. पाचट शेतामध्ये गाडा. खोडवा मोडायचा असेल तर पाचट बारीक करून भोंड्यावर रोटावेटर मारून आडवं उभं कल्टिवेटर नांगरट करून पाचट रानात गाडा. आणि खोडवा ठेवायचा असेल तर खोडव्यात पाचट आच्छादन करा. हे सुद्धा एक सेंद्रिय खत आहे. 3 ते 3.5 टन खत दरवर्षी रानाला मिळू शकतं. काही नाही जमलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ताग किंवा धेंच्या, हे सुद्धा सेंद्रिय खत आहे. गांडूळ खत, लागणीला 500 किलो, मोठ्या भरणीला 500 किलो, कमीत कमी. जास्तीत जास्त लागणीला 1 टन, मोठ्या भरणीला 1 टन गांडूळ खत टाकू शकता. कोल्हापूर भागामध्ये तंबाखूची धस मिळते. निपाणी, संकेश्वर, जयसिंगपूर ह्या भागामध्ये यामध्ये निकोटीनचं प्रमाण जास्त आहे. जमिनीमधल्या हानिकारक किडी आणि रोगाचं जर करायचं असेल तर लागणीला 100 ते 150 किलो तंबाखूची धस आणि मोठ्या बरणीला 100 ते 150 किलो तंबाखूची धस आपण वापरावी. यामुळं आपल्याला जमिनीमधल्या हानिकारक किडी आणि रोगाचं नियंत्रण सुद्धा करता येतं. समजा काहीच नाही मिळालं तर आपल्या भागामध्ये ग्रीन हार्वेस्ट नावाचं एक सेंद्रिय खत मिळतं, ज्याच्यामध्ये 10 प्रकारच्या पेंडी आहेत. निंबोळी, करंज, एरंड, महुवा, कुसुमकल्ली, हळद, तंबाखू, रॉक फॉस्फेट, 10 ते 12 प्रकारच्या पेंडी, 5 प्रकारचे खनिज आणि 5 प्रकारचे जीवाणू असणारं सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट जर आपल्याला मिळत असेल तर लागणीला 5 बॅग, 40 किलोची एक बॅग असते, लागणीला 5 बॅग, बाळ भरणीला 2 बॅग आणि मोठ्या भरणीला 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत जरूर वापरा.
समजा हेही मिळत नसेल तर लागणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंड किंवा करंज पेंड आणि मोठ्या भरणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंड किंवा करंज पेंड या पेंडींचा वापर जास्तीत जास्त आपण केला पाहिजे. सेंद्रिय खतं जेवढी म्हणून तुम्ही ऊसाच्या सानिध्यात मुळाजवळ टाकाल, सरीमध्ये टाकाल, तेवढं मुळांचा विकास चांगला होतो. मुळाच्या सानिध्यामध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता राखली जाते. जमिनीचा पीएच मेंटेन केला जातो आणि हे सेंद्रिय आम्लामुळे फॉस्फरसचं फिक्सेशन होत नाही, नत्राला पकडून ठेवलं जातं, पोटॅशची मोबिलिटी वाढते, म्हणजेच थोडक्यात रासायनिक सुपीकता वाढते, भौतिक सुपीकता वाढते, जैविक सुपीकता वाढते. म्हणून आता सांगितलेली सेंद्रिय खतं मुळाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करा. चला, सेंद्रिय खतं कोणती आणि किती टाकायची लक्षात आली. आता आपल्याला रासायनिक खताविषयी माहिती घ्यायची. रासायनिक खतं सरीमध्ये टाकत असताना कोणती आणि किती टाकायची बघा. त्यातल्या त्यात पाटपाणीवाले शेतकरी. आपल्याला 1 टन ऊस निर्माण करण्यासाठी कमीत कमी 2.5 किलो नत्र लागतो, 1.25 ते 1.5 किलो स्फुरद लागतो आणि 1.25 ते 1.5 किलो पालाश लागतो. एवढं बेसिक किंवा मूलभूत ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. मी तर असं म्हणेन की शाश्वत 100 टन ऊस उत्पादनासाठी कमीत कमी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश, 200, 100, 120 एवढा तरी कमीत कमी एनपीके पाहिजे. चला तर आता ही खतं 200, 100, 120 मध्ये कशी बसवायची आणि कोणती टाकायची, कशी टाकायची, कोणत्या वेळी टाकायची बघा. आता रासायनिक खतं टाकत असताना मी आता सांगितलं की बेसिक काय पाहिजे. 200 किलो एन पाहिजे, 100 किलो पी पाहिजे आणि 120 किलो के पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर काळी जमीन जर असेल, जमिनीचा सामो वाढलेला असेल, पीएच जास्त वाढलेला असेल, तर अशा जमिनीमध्ये 24-24-0 सारखं खत अतिशय चांगलं चालतं. अति भारी जमिनीमध्ये, पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये, काळ्या जमिनीमध्ये, सामो वाढलेल्या जमिनीमध्ये 24-24-0 खत चांगलं चालतं. कारण 24-24चा पीएच जो आहे तो ऍसिडिक पीएच आहे, 3.75 पीएच आहे. आणि ज्या जमिनीचा पीएच 8, 8.5 कडे गेलेला आहे अशा जमिनीमध्ये 24-24-0 एकरी 200 एन, 100 पी आणि 120 के या सूत्रामध्ये टाकत असताना आपल्याला लागणीला 2 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश घ्यायचं. लागणीला 2 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश घ्यायचा. आता दुसरा जो 24 आहे तो स्फुरद कमी पडतो म्हणून काळ्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी 1 बॅग आपल्याला डीएपी घ्यावा लागेल. 2 24-24-0, 1 डीएपी आणि 1 पोटॅश, बरोबर. आता याच्या जोडीला आपल्याला काय पाहिजे, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांनी बाजारामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश असणारं पॉलिसल्फेट किंवा पॉलीहॅलाइट नावाचं खत बाजारात आलेलं आहे. तुम्ही आयसीएल कंपनीचं जर घेतलं तर पॉलिसल्फेट नावाने मिळतं आणि आयपीएल, इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीचं घेतलं तर पॉलीहॅलाइट नावाने मिळतं. दोन्ही मधले घटक सेमच आहेत. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश आहे. दुय्यम अन्नद्रव्यासाठी लागणीला 50 किलो आणि मोठ्या भरणीला 50 किलो पॉलिसल्फेट किंवा पॉलीहॅलाइट, लागणीला 50 किलो आणि मोठ्या भरणीला 50 किलो असं 100 किलो पॉलिसल्फेट किंवा पॉलीहॅलाइटचा वापर करा, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश आहे. ही झाली दुय्यम अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असताना लागणीला 10 किलो आणि मोठ्या भरणीला 10 किलो. उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सातारा भागामध्ये चांगलं चालतं. नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडे एक ऑर्मिकेम नावाचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅंगनीज, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. लागणीला 10 किलो ऑर्मिकेम आणि मोठ्या भरणीला 10 किलो ऑर्मिकेम, थोडक्यात सूक्ष्म अन्नद्रव्य. आता याच्या जोडीला काय लागेल आपल्याला, सेंद्रिय खत लागेल.
मगाशी सांगितल्याप्रमाणे गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट हे सेंद्रिय खत मिसळायचं आहे. आणि एक कीटकनाशकाचा वापर करताना हुमणी वाळवी जर आपल्या भागामध्ये जास्त असेल तर 3 किलो ग्रब गार्ड नावाचे एक जैविक कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये भिविरिया आणि मॅटारायझम आहे. 3 किलो ग्रब गार्ड किंवा केमिकल मध्ये जाणार असाल तर 4 किलो रिजेंट अल्ट्रा, 4 किलो रिजेंट अल्ट्रा नावाचं कीटकनाशक आहे, किंवा 5 किलो कार्टॅप घटक असणारं केल्डान नावाचा प्रोडक्ट आहे, किंवा 8 किलो फर्टेरा. रासायनिक कीटकनाशकामध्ये जाणार असाल तर 4 किलो रिजेंट अल्ट्रा किंवा 5 किलो केल्डान किंवा 8 किलो फर्टेरा या तिन्हीपैकी एक. आणि जैविक कीटकनाशकामध्ये जाणार असाल तर 3 किलो ग्रब गार्ड नावाचं जैविक कीटकनाशक. हे सर्व हुमणीसाठी कोणतं बनवायचं? शेवटी मी प्रश्नोत्तर घेऊ बाळा, आता फक्त ऐकून घे, शेवटी प्रश्नोत्तर घेऊ. तर 3 किलो ग्रबगार्ड असेल किंवा 4 किलो रिजेंट अल्ट्रा असेल किंवा 5 किलो कार्टॅप असेल किंवा 8 किलो फर्टेरा असेल, यापैकी एक कीटकनाशक, 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत, पॉलिसल्फेट किंवा पॉलिहॅलाइट 50 किलो, 2 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश आणि 1 बॅग डीएपी असा मोठा डोस आपल्याला सरीमध्ये टाकायचा आहे. बळीराम नांगर किंवा देशी नांगर घालायचा आहे. खत मातीआड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मग ऊस लागण करायचे. बेसल डोस टाकल्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर निघणारा फुटवा हा ताकदवान फुटवा निघतो, सक्षम फुटवा निघतो. जे शेतकरी लागण करताना सरीमध्ये खताचा डोस टाकत नाहीत त्यांचं पहिल्याच दिवशी ऊसाचं टनेज 5 टन कमी झालं म्हणायला हरकत नाही. म्हणून लागणीला बेसल डोस हा चांगला पडलाच पाहिजे. बरेचसे लिहून घेताना दिसत आहेत, एक तरुण मुलगा लिहिताना दिसतोय. तर मी परत एकदा सांगतो, 2 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग डीएपी, 50 किलो पॉलिसल्फेट किंवा पॉलिहॅलाइट, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ऑर्मिकेम, 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत आणि गांडूळ खत शेणखत असेल, गांडूळ खत किंवा शेणखत असेल तर 500 किलो, जास्तीत जास्त 1 टन. तंबाखू धस मिळत असेल तर 100 ते 150 किलो, तंबाखू धस 100 ते 150 किलो. जे जे मिळेल ते आता सांगितल्याप्रमाणे टाका. याचा खर्च किती येणार आहे ते सुद्धा मी नंतर सांगणार आहे. हा झाला पहिला डोस. आता ऊसाला 1 महिना झालेला आहे, ऊस उगवून आलेला आहे. त्याला चालना देण्यासाठी प्रति एकर 1 बॅग युरिया, अर्धी बॅग अमोनियम सल्फेट आणि अर्धी बॅग पोटॅश, 1 बॅग युरिया, अर्धी बॅग अमोनियम सल्फेट आणि अर्धी बॅग पोटॅश, एक 100 किलो गांडूळ खत घ्या, शेणखत घ्या, ग्रीन हार्वेस्ट घ्या, जे मिळेल ते घ्या, सेंद्रिय खत घ्या आणि त्यामध्ये मिक्स करून 1 महिन्याच्या ऊसाला आता सांगितलेला डोस टाका. आता ऊस 1.5 ते 2 महिन्याचा झाला. यावेळी ऊसाला फुटवा निघत असतो. 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसाला एका एकरला 2 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश. आता ह्यावेळी नत्र जादा लागतो म्हणून अजून आपल्याला 1.5 ते 2 बॅग युरिया मिसळावं लागेल. एका एकरला 1.5 ते 2 बॅग युरिया मिसळावं लागेल, 2 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश. आणि हे सर्व एकत्र करून टाकत असताना कोणतेही एक सेंद्रिय खत घ्या, ग्रीन हार्वेस्ट चालेल, गांडूळ खत चालेल, शेणखत चालेल, जेवढं रासायनिक खत घेतलंय तेवढंच हे घ्या आणि ऊसाच्या बुडाजवळ खत टाकून 2 दाते अवजार चालवा. ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाते अवजार चालवा, याला म्हणतात बाळभरणी. याच्याविषयी सविस्तर अजून मी नंतर सांगणार आहे. आता ऊस 3 महिन्याचा झाला, ऊसाला कांडी निघायला लागते. 3 महिन्याच्या ऊसाला एका एकरला 1 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश. 3 महिन्याच्या ऊसाला 1 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश आणि 1 बॅग युरिया. एवढा डोस आपल्याला 3 महिन्याच्या ऊसाला लागेल. त्याच्या जोडीला परत सेंद्रिय खत घ्या, गांडूळ खत, शेणखत, ग्रीन हार्वेस्ट यापैकी एक. आणि 4 महिन्याचा ऊसाचा शेवटचा डोस टाकत असताना एका एकरला आपल्याला 3 बॅग 24-24-0 लागेल आणि 1 बॅग पोटॅश लागेल. कमीत कमी 1.5 ते 2 बॅग युरिया लागेल. 1.5 ते 2 बॅग युरिया, 3 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश लागेल.
मगाशी सांगितलेलं पॉलिसल्फेट किंवा पॉलिहॅलाइड ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश आहे 50 किलो, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ऑर्मिकॅम आणि 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत, 3 किलो परत ग्रबगार्ड नावाचं जैविक कीटकनाशक वापरू शकता, किंवा 4 किलो रिजंट अल्ट्रा किंवा 5 किलो कार्टॅप केल्डान किंवा 8 किलो फर्टेरा यापैकी एक. हे सर्व आता सांगितलेलं 500 किलो शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबडी खतामध्ये मिसळायचं, ऊसाच्या बुडाजवळ टाकायचं आणि भोंडा फोडून वरंब्याची सरी आणि सरीचा वरंबा करायचा आणि त्या ठिकाणी मोठी भरणी पूर्ण करायची. बघा, मी लागणीचा पहिला डोस, त्यानंतर 1 महिना, त्यानंतर 2 महिने, त्यानंतर 3 महिने, त्यानंतर 4 महिने असे 5 हप्त्यामध्ये तुम्हाला मी खतं सांगितली. याची टोटल आता मी सांगणार आहे. काळ्या भारी जमिनीमध्ये पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये 24-24-0 लागेल 8 बॅग. एकूण किती लागेल? 24-24-0 लागेल 8 बॅग. पोटॅश लागेल त्याच्या जोडीला 4 बॅग आणि युरिया लागेल 5 बॅग. सुरुवातीला 1 बॅग डीएपी एक वापरले 24-24-0 बरोबर 1 बॅग डीएपी. तर हे सगळं तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात येईल, एकराला 200 किलो एन, 100 किलो पी आणि 120 किलो के या सूत्रामध्ये खतं जर बसवली आणि आता सांगितल्याप्रमाणे जर खतं टाकली तर आपल्याला शाश्वत एकरी 100 टन उत्पादन काढणं शक्य आहे. आता उदाहरणार्थ स्मार्टेक 10-26-26 टाकणार असाल, उदाहरणार्थ 10-26-26 टाकणार आहात आणि 200-100-120 मध्ये बसवायचं आहे. दुसरं उदाहरण, लागणीला 3 बॅग स्मार्टेक 10-26-26, बाळ भरणीला 2 बॅग स्मार्टेक 10-26-26 आणि मोठ्या भरणीला 3 बॅग स्मार्टेक 10-26-26, एकूण 8 बॅग स्मार्टेक 10-26-26. स्मार्टेक काय आहे? ऑर्गॅनिक कोटिंग केलेलं एक खत आहे. ह्युमिक आणि फिल्विक ऍसिड ऑर्गॅनिक कोटिंग केलेलं एक खत आहे. लागणीला 3 बॅग, बाळभरणीला 2 बॅग आणि मोठ्या भरणीला 3 बॅग, असं आपल्याला 8 बॅग स्मार्टेक 10-26-26 लागेल. याच्या जोडीला नत्र किती लागेल? 2 महिन्याच्या उसाला 2 पोती युरिया आणि 1 पोतं अमोनियम सल्फेट. 90 दिवसाच्या उसाला 1 पोतं युरिया आणि 1 पोतं अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी करताना 2 पोती युरिया आणि 1 पोतं अमोनियम सल्फेट. म्हणजे स्मार्टेक 10-26-26 8 बॅगच्या जोडीला 5 बॅग युरिया लागेल आणि 3 बॅग अमोनियम सल्फेट लागेल. म्हणजे एकरी 200, 100, 120 एनपीके मध्ये आता सांगितलेली खतं आपल्याला बसवता येतात. असं आपल्याला चुनखडीयुक्त जमीन असेल तर युरिया, डीएपी, पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट, डीएपी, पोटॅशच्या माध्यमातून सुद्धा खतं देता येतात. पद्धत कोणतीही असो, आपल्याला 200, 100, 120 एनपीके गेला पाहिजे एवढी काळजी घ्या. आणि रासायनिक खतं टाकत असताना जमिनीमध्ये वापसा असताना रासायनिक खतं टाका. पाणी दिल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी वापसा येतो. वापसा असताना रासायनिक खतं टाकणं, खत टाकल्यानंतर उपलब्ध अवजारांना मातीआड करणं आणि खत मातीआड झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हलकं पाणी देणं, या पद्धतीनं जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर खताची कार्यक्षमता वाढते. 1 पोतं युरिया सोबत 10 किलो निंबोळी पेंट किंवा 10 किलो ग्रीन हार्वेस्ट मिसळून टाका. त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग होतं. जमिनीमध्ये युरियाचा ऱ्हास होत नाही, युरिया वाहून जात नाही, उडून जात नाही, म्हणून 1 बॅग युरिया सोबत 10 किलो निंबोळी पेंट किंवा 10 किलो ग्रीन हार्वेस्ट. कोणतंही रासायनिक खत टाकत असताना आता सांगितल्याप्रमाणे 1 बॅग रासायनिक खताची असेल तर कमीत कमी अर्धी बॅग ग्रीन हार्वेस्ट किंवा 1 बॅग गांडूळ खत किंवा शेणखतामध्ये मिसळून टाका. म्हणजे ऑर्गॅनिक कोटिंग झाल्यामुळे जमिनीमध्ये फॉस्फरसचं फिक्सेशन होत नाही आणि पोटॅशची मोबिलिटी वाढेल. आता बरेच शेतकरी म्हणतात रासायनिक खतं मातीआड कशी करायची? रासायनिक खतं मातीआड करण्याची साधी सोपी पद्धत. पहिला डोस सरीमध्ये टाकला, बळीराम नांगर घालायचा, देशी नांगर घालायचा, खत मातीआड झालं. 1.5 ते 2 महिन्याचा खताचा डोस टाकायचा, 2 दाते अवजार चालवायचं. म्हणून मगाशी सांगितलं मी, सऱ्या सोडताना सरीचा आकार इंग्रजी यू आकार असला पाहिजे. 2 दाते अवजार घालायचं. 2 दाते अवजार म्हणजे आपली जी बोटं असतात, अंगठा म्हणा, अंगठ्याच्या आकाराच्या लोखंडाच्या 2 सळ्या विकत घ्यायच्या, त्याला टोक करायचं, वरती एक अँगल जोडायचा आणि उसाच्या दोन्ही बाजूला हे अवजार चाललं पाहिजे. हे अवजार जमिनीत 6 ते 8 इंच गेलं पाहिजे.
जमीन चिरली पाहिजे, जमीन फाटली पाहिजे, त्याला म्हणतात बाळभरणी करणं. 2 महिन्याच्या खताचा डोस टाकायचा आणि हे अवजार चालवायचं, बाळभरणी करायचं, खत मातीआड झालं. 90 दिवसाचा डोस टाकायचा आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 10 फुटातले ऊस मोजायचे. 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिन्याचा ऊस असताना अपेक्षित ऊसांची संख्या मिळाल्यानंतर भोंड्यावर रोटावेटर घालायचा आणि सरी आणि भोंडा सपाट करायचा, म्हणजे उशिरा येणारा फुटवा थांबवला जातो, ऊसाचं कुटुंब नियोजन होतं. म्हणून 90 दिवसाचा डोस टाकून भोंड्यावर रोटावेटर घालून सरी भोंडा सपाट करण्यामुळं खत पण मातीआड होतं आणि उशिरा येणारा फुटवा पण थांबवला जातो. आणि 4 महिन्याच्या खताचा शेवटचा डोस टाकायचा आणि त्यानंतर भरणी करायची. सरीच्या जागी भोंडा करायचा आणि भोंड्याच्या जागी सरी करायची. त्यामुळं शेवटचा खताचा डोस मातीआड होतो. म्हणून लागण 2 महिने, 3 महिने आणि 4 महिने हे 4ही डोस आपल्याला मातीआड करता येतात. म्हणून रासायनिक खताची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला खत मातीआड होणं हे अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. चला, खतं मातीआड कशी करायची लक्षात आली आणि किती टाकायची आणि कोणती टाकायची लक्षात आली. आपलं जर ठिबक सिंचन असेल तर लागणीला आणि मोठ्या भरणीला फॉस्फरस युक्त खतं जमिनीतनं टाकायची. उदाहरणार्थ लागणीला 5 बॅग सुपर फॉस्फेट आणि मोठ्या भरणीला 5 बॅग सुपर फॉस्फेट, किंवा लागणीला 2 बॅग डीएपी आणि मोठ्या भरणीला 2 बॅग डीएपी. पी जो आहे तो जमिनीतनं टाकायचा आणि एन आणि जो के आहे, एन आणि के जो आहे म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश जो आहे तो ठिबक सिंचनामधनं लागणीनंतर 15 दिवसानंतर चालू करायचं. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा ठिबक मधनं आपल्याला खतं देता येतात. लागण झाल्यानंतर 15 दिवस ते 45 दिवस या दरम्यान, लागण झाल्यानंतर 15 दिवस ते 45 दिवस या दरम्यान प्रति एकर प्रति आठवडा 7.5 किलो युरिया, 3.5 किलो पांढरा पोटॅश आणि 1 लिटर फॉस्फरिक ऍसिड द्यायचं. लागणीनंतर 15 दिवस ते 45 दिवस प्रति एकर प्रति आठवडा 3.5 किलो युरिया, माफ करा 7.5 किलो युरिया, 3.5 किलो पांढरा पोटॅश आणि 1 लिटर फॉस्फरिक ऍसिड. त्यानंतर 45 ते 90 दिवसाचा ऊस असताना ऊसाला फुटवा निघत असतो. ड्रीप मधनं खतं देत असताना 45 ते 90 दिवस प्रति एकर प्रति आठवडा 10 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 10 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो पांढरा पोटॅश आणि यावेळी फुटवा फुटत असतो म्हणून 3 किलो 12-1-0 आणि 1 लिटर फॉस्फरिक ऍसिड. परत सांगतो, 10 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो पांढरा पोटॅश, 3 किलो 12-1-0 आणि 1 लिटर फॉस्फरिक ऍसिड प्रति एकर प्रति आठवडा या पद्धतीनं 45 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये द्यायचं. आता 90 ते 180 दिवस, 3 महिन्याचा डोस आहे. 90 ते 180 दिवस प्रति एकर प्रति आठवडा 90 ते 180 दिवस या दरम्यान एकरी युरिया 18 किलो, युरिया 18 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो, युरिया 18 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो, पांढरा पोटॅश 7 किलो, पांढरा पोटॅश 7 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो, 12-1-0 3 किलो आणि फॉस्फरिक ऍसिड 1 लिटर. मी परत सांगतो, 90 दिवस ते 180 दिवस या दरम्यान प्रति एकर प्रति आठवडा 18 किलो युरिया, 10 किलो अमोनियम सल्फेट, 5 किलो पांढरा पोटॅश, 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 3 किलो 12-1-0 आणि 1 लिटर फॉस्फरिक ऍसिड या पद्धतीनं आपल्याला खतं 3 ते 6 महिन्याच्या ऊसाला द्यायचे. 6 ते 8 महिन्याचा ऊस असताना शेवटचे खताचे डोस किती द्यायचे बघा. या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये प्रति एकर प्रति आठवडा, प्रति एकर प्रति आठवडा पांढरा पोटॅश 12 किलो, पांढरा पोटॅश 12 किलो, अमोनियम सल्फेट 8 किलो, अमोनियम सल्फेट 8 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो,
आणि फॉस्फरिक ऍसिड 1 लिटर. पांढरा पोटॅश 12 किलो, अमोनियम सल्फेट 8 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो, 12 माफ करा, फॉस्फरिक ऍसिड 1 लिटर. या पद्धतीनं 6 ते 8 महिने या दरम्यान प्रति एकर प्रति आठवडा खतं द्यायचे. आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा. आता सांगितलेली ही खतं 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसवलेले आहेत. म्हणजे एन जो आहे तो 200, पी जो आहे तो डीएपीच्या माध्यमातून लागणीला 2 बॅग, भरणीला 2 बॅग, किंवा लागणीला 5 बॅग सुपर फॉस्फेट, भरणीला 5 बॅग सुपर फॉस्फेट. के जो आहे तो पांढऱ्या पोटॅशच्या माध्यमातून दिलाय. आणि पी कमी पडू नये म्हणून 12 आणि फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून आपल्याला पी दिलेला आहे, फॉस्फरस दिलेला आहे. थोडक्यात ठिबक सिंचनामधनं खतं आपण जर दिली तर एकरी 8 ते 10 टन उत्पादनामध्ये वाढ व्हायला काहीही अडचण नाही. मुळाच्या सानिध्यामध्ये थोडी थोडी खतं दिल्यामुळं आपल्याला अपेक्षित ऊसाचं उत्पादन काढणं सोपं जातं. म्हणून ठिबक सिंचनामधून खते हा विषय तितकाच महत्वाचा आहे आणि काळजीपूर्वक हाताळण्याचा आहे. आता ठिबक मधनं खतं देत असताना काय काळजी घेतली पाहिजे? 1 किलो खत असेल तर 10 लिटर पाणी पाहिजे सरासरी. 1 किलो खत असेल तर 10 लिटर पाणी पाहिजे. आणि द्रावण तयार करत असताना पहिल्यांदा के मिसळायचं आहे. नंतर पी मिसळायचं आहे. के म्हणजे पांढरा पोटॅश. नंतर पी मिसळायचं आहे. म्हणजे पी म्हणजे कुठला? 12 नंतर एन मिसळायचं आहे, म्हणजे अमोनियम सल्फेट आणि युरिया. या क्रमानं आपल्याला पाण्यात खतं मिसळून द्रावण करायचं आहे. आणि हे द्रावण ड्रीपमधनं सोडत असताना शेवटी मोटर बंद करण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर ही ड्रीपमधनं खतं द्यायची आहेत. खतं पास झाल्यानंतर परत एक 10 मिनिटं ड्रीप चालू करायची आहे आणि आपल्याला पाणी चालू ठेवायचं आहे आणि त्यानंतर मोटर बंद करायची. फॉस्फरिक ऍसिड मात्र स्वतंत्र द्यायचं. फॉस्फरिक ऍसिड मात्र ह्या आता सांगितलेल्या खताबरोबर द्यायचं नाही, स्वतंत्र द्यायचं आहे. या पद्धतीनं ठिबक सिंचनामधनं खतं देण्याचं सूत्र आपण सांभाळावं. महिन्याला 1 लिटर ह्युमिक ऍसिड या पद्धतीनं 10 महिने, महिन्याला 1 लिटर ह्युमिक ऍसिड या पद्धतीनं 10 महिने ह्युमिक ऍसिड. 3 महिन्याचा ऊस असताना एकरी 1 किलो बोरॉन आणि 6 महिन्याचा ऊस असताना एकरी 1 किलो बोरॉन, असं 2 वेळा 2 किलो बोरॉन द्या. 3 महिन्याचा ऊस असताना 1 किलो आणि 6 महिन्याचा ऊस असताना 1 किलो बोरॉन. आणि दर महिन्याला 1-1 लिटर ह्युमिक ऍसिड द्या. आता सांगितल्याप्रमाणे रासायनिक खतं ठिबक सिंचनामधनं आपल्याला देता येतात. आता तिसरं खत आहे ते म्हणजे जैविक खत, जीवाणू खत. जीवाणू खत बाजारामध्ये मिळतं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मिळतं, साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जर जीवाणू खतं घ्यायचं असेल तर बीव्हीएम नावानं जीवाणू खतं मिळतात. बीव्हीएम, जे हुमणीस मारण्यासाठी उपयोगी पडतात. बीव्हीएम, बिव्हेरिया व्हर्टिसिलियम मेटारायझम असं त्याचं नाव आहे. एकरी 2 लिटर वापरायचं असतं. आणि दुसरे एक जीवाणू खत आहे ते म्हणजे सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ नावाचे जीवाणू आहेत, ज्यामध्ये 15 प्रकारचे जीवाणू आहेत. हे कसे वापरायचे? हे 2 लिटर, 2 लिटर सॉइल हेल्थ आणि 2 लिटर बीव्हीएम 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करू शकतो, किंवा ठिबक असेल तर ठिबक मधनं सोडू शकतो. लागण झाल्यावर 21 दिवसांनी एकदा, बाळ भरणी झाल्यावर 21 दिवसांनी एकदा आणि मोठी भरणी झाल्यावर 21 दिवसांनी एकदा 3 वेळा 2-2 लिटर बीबीएम आणि 2-2 लिटर सॉइल हेल्थ या जीवाणूंची आळवणी आपल्याला करायची आहे. याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये सुपर एन, सुपर पी आणि सुपर के आणि सुपर ट्रायको नावानं सुद्धा जीवाणू मिळतात. हे पावडर फॉर्म मध्ये आहेत. प्रत्येकी 1-1 किलो घ्यायचं, 400 लिटर पाण्यात मिसळायचं आणि आळवणी करायची. लागण झाल्यावर, बाळ भरणी झाल्यावर आणि मोठी भरणी झाल्यावर आपल्याला 3 वेळा या जीवाणूंची आळवणी करायची, सुपर एनपीके आणि सुपर ट्रायको. जीवाणूमध्ये ग्रबगार्ड नावाचं एक जैविक कीटकनाशक मगाशी मी सांगितलं. लागणीला 3 किलो आणि मोठ्या भरणीला 3 किलो या जीवाणूंचा वापर केला तर हुमणी आणि वाळवीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि स्वस्तामध्ये घरी जीवाणू खत तयार करायचं असेल तर आपल्याला जीवामृत तयार करायचं. 1 एकरला 200 लिटर पाणी, 20 किलो देशी गाईचं शेण,
2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ आणि 10 लिटर देशी गाईचं गोमूत्र. परत एकदा सांगतो, एकरी 200 लिटर पाणी, एकरी 200 लिटर पाणी, 20 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर देशी गाईचं गोमूत्र, 10 लिटर देशी गाईचं गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ. हे सर्व एका बॅरेलमध्ये बसत नाही म्हणून 2 बॅरेलमध्ये मिक्स करायचं. 2 बॅरेलमध्ये मिक्स करायचं, अर्ध अर्ध करायचं. काय बाळ? टाक 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 नाही घालायचं, मी शेवटी सांगतो तुला. 200 लिटर पाणी, 20 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ आणि वडाच्या झाडाखालची माती असेल तर 1 मूठ. या पद्धतीनं हे सगळं मिसळायचं, सावलीला ठेवायचं 8 दिवस. सकाळ संध्याकाळ लाकडाच्या काठीनं 5 मिनिटं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे हलवून घ्यायचं. 8 दिवसानंतर गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर निघालेलं द्रावण हे जे आहे पंपात भरून, पंपाचा नोझल काढून ऊसाला पाणी देतो. त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ओल्या जमिनीत आळवणी करायची आहे किंवा ड्रीप असेल तर ड्रीप मधनं सोडायचं आहे. तर एकंदरीत जीवामृत घरी कसं तयार करायचं हे तयार लक्षात आलं. लागण झाल्यानंतर 21 दिवसांनी आळवणीला सुरुवात करायची. लागण झाल्यानंतर 21 दिवसांनी आळवणीला सुरुवात करायची. असं आपण दर 21 दिवसानंतर ऊस तुटेपर्यंत आपण या जीवाणूंची आळवणी करू शकतो. कमीत कमी 4-5 वेळा तरी जीवाणूंची आळवणी आपण करावी ही माझी विनंती आहे. आता हे झालं जीवाणू खत, मगाशी सांगितलेलं रासायनिक खत आणि त्याच्या अगोदर सांगितलेलं सेंद्रिय खत. ज्यावेळी सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जीवाणू खतं याचा संतुलित वापर आपल्या शेतामध्ये होतो त्यावेळी आपलं एकरी ऊसाचं उत्पादन 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे उत्पादन काढणं सोपं जातं. म्हणून एकात्मिक खत व्यवस्थापन विषय आपण समजून घेतला. आता पाणी व्यवस्थापन कसं करायचं बघा. पाटानं पाणी देणारे शेतकरी पहिले 1.5 महिने फक्त सरी ओली होईल एवढं पाणी द्या. म्हणजे 25% सरी ओली होईल या पद्धतीनं पाण्याची गरज असते. लागण झाल्यानंतर 45 दिवस, उगवण होईपर्यंत पोच पाणी. 1.5 महिन्यापासून 3 महिन्याचा ऊस होईपर्यंत ऊसाला फुटवा निघत असतो. 1.5 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत ऊसाला फुटवा निघत असतो. त्यावेळी अर्धी सरी भरेल या पद्धतीनं पाणी द्यायचं. 1.5 ते 3 महिने, 45 ते 90 दिवस 50% सरी भरेल या पद्धतीनं पाणी द्यायचं. 90 दिवसानंतर ऊसाला कांडी सुटते, कांडी सुटायला लागते. कांडी सुटायला लागल्यानंतर म्हणजे थोडक्यात भरणी झाल्यानंतर ऊस तोडण्यापूर्वी 2 महिने अगोदर ऊसाला भरपूर पाणी लागतं. त्यावेळी 75% सरी भरेल या पद्धतीनं पाणी द्या. आणि ऊस तोडणीच्या अगोदर 2 महिने ऊसाला पाणी परत कमी लागतं. त्याला मॅच्युरिटी पिरियड म्हणतात, पक्वता कालावधी म्हणतात. पक्वतेच्या कालावधीमध्ये पाणी परत कमी लागतं. अर्धी सरी किंवा अर्ध्या सरीपेक्षा कमी म्हटलं तरी चालेल या पद्धतीनं पाणी द्यायचं. ठिबक असेल तर आणि ठिबकनं ऊस लागण करणार असाल तर पहिल्यांदा ठिबक संच चालवा, जमीन गरगरीत ओली करा आणि वापसा आल्यावर लागण करा आणि त्यानंतर ठिबक संच परत चालू करा. पावसाळा असेल तर एकाड 1 दिवस, अर्धा दिवस, अर्धा तास. पावसाळा असेल तर एकाड 1 दिवस, अर्धा तास, म्हणजे पाऊस किती पडतो त्यानुसार. हिवाळा असेल तर दिवसाला 1 तास, हिवाळा असेल तर दिवसाला 1 तास आणि उन्हाळा असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. उन्हाळ्यामध्ये दिवसाला कमीत कमी 2 ते 2.5 तास आणि जास्तीत जास्त 3 ते 4 तास. कमीत कमी 2 ते 2.5 तास आणि जास्तीत जास्त 3 ते 4 तास. लिटरमध्ये सांगायचं म्हटलं तर हिवाळ्यामध्ये दिवसाला 22 ते 23 हजार लिटर, हिवाळ्यामध्ये 22 ते 23 हजार लिटर आणि पावसाळ्यामध्ये जर आपलं उन्हाळ्यामध्ये जर म्हटलं तर 27 ते 28 हजार लिटर, जास्तीत जास्त 32 हजार लिटर पर्यंत आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं. या पद्धतीनं ठिबक सिंचनामधनं पाण्याचं नियोजन करायचं आहे. उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्या. 2.5 तासापासून 3 ते 4 तासापर्यंत आपल्याला दररोज ड्रीप चालवायचं आहे. हिवाळ्यामध्ये अर्धा तास, 1 तास, 1.5 तास जमिनीच्या प्रकारानुसार आणि पावसाळ्यामध्ये गरजेनुसार. तर या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करायचं आहे. पाण्याच्या नियोजनामध्ये एकच लक्षात ठेवा,
जमिनीमध्ये सतत वापसा राहील याची काळजी घ्या. पाण्याच्या नियोजनामध्ये जमिनीमध्ये सतत वापसा राहील याची काळजी घ्या. ज्यावेळी जमीन वापशावर असते त्याच वेळी मुळांना अन्नाचं आणि पाण्याचं शोषण करता येतं. ओल्या जमिनीत अन्न पाणी घेता येत नाही आणि कोरड्या जमिनीमध्ये अन्न पाणी घेता येत नाही. म्हणून जमीन वापशावरती असताना आपल्याला अन्न पाणी पिकाला घेता येतं. म्हणून जमीन सतत वापशावर कशी राहील यासाठी ड्रीप असेल तर आपल्याला दररोज वापसा राखता येतो. पाट पाण्यामध्ये तुम्हाला हे वापसा राखता येत नाही. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करा. चला, आता सर्वात महत्वाचा विषय राहिला म्हणजे तण नियंत्रण. तणांचं नियंत्रण कसं करायचं? तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये जी तणनाशक आहेत त्याचा वापर कसा करायचा बघा. लागण झाल्यानंतर तण शेतात नसताना, ऊस उगवलेला नसताना तणाचं नियंत्रण जर करायचं म्हणलं तर प्रतिपंप 30 ते 40 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्री, प्रतिपंप 30 ते 40 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्री ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजिन नावाचा घटक आहे, किंवा प्रतिपंप 60 ते 75 ग्रॅम अट्रॅझिन घटक असणारं अट्रॅटाप किंवा फुस्ट, अट्रॅझिन घटक असणारं अट्रॅटाप किंवा फुस्ट प्रतिपंप 60 ते 75 ग्रॅम, किंवा सेंकॉर किंवा टाटामेट्री प्रतिपंप 30 ते 40 ग्रॅम. एका एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्री, एका एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्री, किंवा एका एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 800 ते 1000 ग्रॅम अट्रॅझिन, अट्राटाप किंवा फुस्ट यापैकी एका तणनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे. शेतात ऊस उगवलेला नसताना, तण उगवलेलं नसताना, गरगरीत ओल असताना पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा आंबवणीचं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी आपण तणनाशकाची फवारणी करायची. आता समजा या दरम्यान आपली तणनाशकाची फवारणी झालेली नाही, लागण होऊन 15 दिवस झालेत, 20 दिवस झालेले आहेत, 25 दिवस झालेले आहेत, तण 2 ते 3 पानावर दिसतंय. अशा वेळी जर तणनाशक मारायचं असेल, 2 ते 3 पानावरचं तण असताना एका एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्री ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजिन नावाचा घटक आहे आणि त्यामध्ये 1 लिटर कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1.5 लिटर 2,4-D नावाचं तणनाशक घेऊन 2 ते 3 पानावर तण असताना तणनाशकाची फवारणी करायची आहे. तमर अधिक 2,4-D वापरायचं असेल तर 86-0-32 आणि 265 मध्ये वापरता येईल. 8005 किंवा 10001 या जाती असतील तर तमर नावाच्या तणनाशकाचा वापर करू नये. 86-0-32 265 मध्ये तमर तणनाशक वापरायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो तमर आणि 1 लिटर 2,4-D या पद्धतीने वापरता येतं. ऊसामध्ये कांदा आंतरपीक घेतलेला असेल तर गोल नावाचं तणनाशक चालतं. 400 लिटर पाण्यामध्ये 300 ते 400 मिली गोल, किंवा पंपाला 12 ते 15 मिली गोल. ऊसामध्ये कोबी फ्लावर घेतलेला असेल तर ऊस उगवण्यापूर्वी आणि रोप लागणीपूर्वी 300 ते 400 लिटर पाण्यामध्ये 300 ते 400 मिली गोल नावाच्या तणनाशकाचा वापर करावा. याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये नवीन तणनाशकं येत आहेत. FMC कंपनीचं अथॉरिटी नावाचं एक तणनाशक आलेलं आहे. लागण झाल्यावर पाणी दिल्यावर जमीन वापशावर असताना फवारणी करायची. शेतात तण नसताना 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो आपल्याला 2 ते 3 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं तण नियंत्रण करता येतं. FMC नावाचं तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो या पद्धतीने आपण वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त डायरॉन नावाचं एक तणनाशक आहे. डायरॉन जर तण आल्यानंतर मारायचं असेल तर डायरेक्स नावाने मिळतं. 200 लिटर पाण्यात 1 किलो डायरॉन किंवा डायरेक्स आणि 1 लिटर 2,4-D या पद्धतीनं 2 ते 3 पानावर तण असताना तणनाशक मारू शकतो. याच्या व्यतिरिक्त लॉडिस नावाचं एक तणनाशक आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 115 मिली लॉडिस आणि 500 ग्रॅम सेंकॉर आणि त्याच्यासोबत येणारा घटक ऍक्टिव्हेटर. 200 लिटर पाणी, 115 मिली लॉडिस आणि 500 ग्रॅम सेंकॉर आणि 400 मिली ऍक्टिव्हेटर या पद्धतीनं तण 2 ते 3 पानावर असताना तणनाशकाची फवारणी आपण करू शकतो. तर आता सांगितलेल्या तणनाशकापैकी
एका तणनाशकाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. शेतात तण नसताना तणनाशक फवारणी करणे किंवा तण 2 ते 3 पानावर दिसत असताना तणनाशकाची फवारणी करणे यापैकी एका पद्धतीचा उपयोग आपल्याला करून तणनाशक फवारणी करायची आहे. चला, तणांचं नियंत्रण झालं. आता ऊसामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग आणि किडे येतात याच्यापूर्वी आंतरमशागत कोणती करायची लक्षात घ्या. आंतरमशागतीमध्ये 2 महिन्याच्या ऊसाला बाळ भरणी, 90 दिवसाच्या ऊसाला मध्यम भरणी आणि 4 महिन्याच्या ऊसाला मोठी भरणी. 2 महिन्याच्या ऊसाला बाळ भरणी करत असताना ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाती अवजार चालवायचं आहे. अवजारानं जमीन चिरली पाहिजे, जमीन फाटली पाहिजे. अवजार 6 ते 8 इंच जमिनीत गेलं पाहिजे. याला म्हणतात बाळभरणी करणं. यासाठी इंग्रजी यू आकाराची सरी पाहिजे. बाळभरणी केल्यामुळं 2 दाती अवजार चालवल्यामुळं 5 फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे खताचा डोस माती अडवतो. दुसरा फायदा म्हणजे जमिनीत हवा खेळती ठेवली जाते. तिसरा फायदा म्हणजे ऊसाच्या बुडाजवळ जास्तीत 4 बोटं माती लावायची पद्धत आहे ही. यामुळं खोडकिडीचं नियंत्रण होतं. आपल्या शेतामध्ये थोडंफार तण असेल तर तणांचं नियंत्रण होतं आणि फुटवा जोमदार वाढतो. चांगला जोमदार फुटवा वाढवण्यासाठी बाळभरणी करायची असते. 80 ते 90 दिवस झाल्यावर किंवा 100 दिवस झाल्यावर 10 फुटातले ऊस मोजून, सरीतलं अंतर असेल 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस मिळतील त्या दिवशी. सरीतलं अंतर 4.5 फूट असेल 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस. 5 फुटाची सरी असेल तर 65 ते 70 ऊस. ज्या दिवशी एवढी ऊसांची संख्या मिळेल त्या दिवशी आपल्याला भोंड्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर घालून सरी भोंडा फोडायचा आहे आणि सपाट सरी करायची, भोंडा फोडायचा आहे. याला म्हणतात मध्यम भरणी. याच्यामुळे उशिरा येणारा फुटवा थांबवता येतो. आणि ठिबक असेल तर 3.5 महिन्यानंतर, पाट पाणी असेल तर 4 महिन्यानंतर सरीच्या जागी वरंबा आणि वरंब्याची जागी सरी या पद्धतीनं मोठी भरणी करण्याचं काम आपण जर केलं तर आपल्याला ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं. ऊस लोळत नाही. त्याचबरोबर ऊस लोळत नाही, ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं आणि मुळांची वाढ चांगली होते. जमिनीमध्ये हवा खेळती ठेवली जाते. म्हणून मोठी भरणी चांगली करा. ऊसाच्या बुडाजवळ पोकळी राहणार नाही याची काळजी घ्या. 6 महिन्याचा ऊस असताना वाळलेलं पाचट काढणे आणि नको असलेला फुटवा काढणे. 6 महिन्याचा ऊस असताना वाळलेलं पाचट काढणे आणि नको असलेला फुटवा काढणे. आणि 8 ते 9 महिन्याचा ऊस असताना वाळलेलं पाचट काढणे आणि नको असलेला फुटवा काढणे हे काम करू शकता. 6 ते 7 महिन्याच्या ऊसाला 4 सऱ्यानंतर कड दाबणे. 6 ते 7 महिन्याचा ऊस झाल्यावर 4 सऱ्यानंतर एक बांबूची काठी घ्यायची आहे. शेताला गरगरीत पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला बांबूच्या काठीनं पाणी दिलेल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला कड दाबून घ्यायचे, ऊस दाबून घ्यायचे. ऊस दाबून घेतल्यामुळं व्ही आकार तयार होतो. दर 4 सऱ्यानंतर ऊस लोळत नाही, शेतामधनं फिरता येतं आणि आपल्याला ऊस लोळण्याचं प्रमाण कमी करता येतं. डुकराचं नियंत्रण करायचं असेल, उंदराचं नियंत्रण करायचं असेल, तांबेरा पडला असेल, फवारणी करायची असेल तर आपल्याला हे काम सोपं जातं. म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला 4 सऱ्यानंतर कड दाबण्याचं काम 6 ते 7 महिन्याच्या ऊसाला पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी करायचं आहे. तिथं व्ही आकार तयार होईल. दर 4 सऱ्यानंतर एवढी काळजी घ्यायची. आता आपल्याला रोगाचं आणि किडीचं नियंत्रण कसं करायचं याची माहिती घ्यायची. आपल्याकडे रोगामध्ये पोकाबोंग नावाचा एक रोग आहे आणि तांबेरा नावाचा एक रोग आहे. पोकाबोंग म्हणजे पानं जिथून बाहेर पडतात त्या पानाच्या बेचक्यामध्ये पान पिवळं पडतं, वाढ थांबते आणि त्या ठिकाणी तो ऊस वरची उंची पूर्ण थांबते, कांड्या निघत नाही. आणि तांबेरा म्हणजे काय? पानाच्या खालच्या बाजूला लालसर टिपके दिसतात. तांबेरा म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला लालसर टिपके दिसतात. याच्यामुळं ऊसाची वाढ थांबते, पानं वाळतात, करपतात. आता या तांबेरा नियंत्रणासाठी किंवा पोकाबोंग नियंत्रणासाठी काय करायचं आहे? पंपाला 15 मिली फॉलिक्युअर नावाचं बुरशीनाशक आणि 50 ग्रॅम अँट्राकॉल नावाचं बुरशीनाशक मिसळायचं. पंपाला 15 मिली फॉलिक्युअर नावाचं बुरशीनाशक आणि 50 ग्रॅम अँट्राकॉल नावाचं बुरशीनाशक मिसळून
पंपाला 15 मिली स्टिकर मिसळायचं, 15 मिली स्टिकर, 15 मिली फॉलिक्युअर आणि 50 ग्रॅम अँट्राकॉल हे सगळं मिसळायचं आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या करायच्या. 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या करायच्या फॉलिक्युअर आणि अँट्राकॉलच्या. याच्या व्यतिरिक्त अजून कोणती बुरशीनाशकं बाजारात आहेत? पंपाला 30 ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स, पंपाला 30 ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स, ज्याला कॉपर ऑक्झिक्लोराइड म्हणतात, हे घ्यायचं आणि 15 मिली स्टिकर मिसळून फवारणी करायची. किंवा पंपाला 50 ग्रॅम मँकोझेब डायथेनियम 45, मँकोझेब म्हणा किंवा डायथेनियम 45 म्हणा, पंपाला 50 ग्रॅम आणि 15 मिली स्टिकर मिसळून फवारणी करायची. आता जी काही नावं सांगितली ती फवारणी करत असताना 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 फवारण्या झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक फवारणीला बुरशीनाशक बदललं गेलं पाहिजे. एवढी जर का काळजी घेतली तर आपल्याला तांबेरा आणि पोकाबोंगचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येतं. आपल्या उसावरती गवताळ वाढ असते. गवताळ वाढीसाठी बाजारामध्ये तसं बघायला गेलं तर औषध नाही. ज्या ज्या ठिकाणी गवताळ वाढ दिसते अशा ठिकाणी बेटं उपटायची आणि शेताच्या बाहेर काढून नष्ट करायची. त्या ठिकाणी दुसरं रोप लावायचं. अर्थात ते रोप त्या बाजूच्या उसाची बरोबरी करू शकत नाही, पण खोडव्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा घेता येतो. म्हणून गवताळ वाढीचे बेटं काढणं आणि रोपाच्या साहाय्याने नांग्या भरणं हे एक आपल्याला काम करायचं आहे. गवताळ वाढीसाठी आपल्याला 3 वर्षातून बेने बदल करणं, 3 वर्षातून बेने बदल करणं, VSI पाडेगाव या ठिकाणी MHAT ट्रीटमेंट केली जाते. MHAT मॉइस्ट हॉट एअर ट्रीटमेंट, बाष्प उष्ण जल प्रक्रिया अशी म्हणतात. ही बेने प्रक्रिया केलेली असते आणि त्यापासून बेनं जे तयार होतं, जे मूलभूत बेनं तयार होतं, ते कारखान्यावर आणून पायाभूत बेनं तयार केलं जातं आणि ते पायाभूत बेण्यापासून प्रमाणित बेनं तयार करून 3ऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना दिलं जातं. म्हणून 3 वर्षातून एकदा बेने बदल जर केला तर गवताळ वाढीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. त्याचबरोबर ऊसामध्ये केवडा नावाचा रोग पडतो. खोडव्यामध्ये केवडा, ऊस पिवळा पडणे, किंवा चुनकडीचं रान असेल तर लागण्याच्या ऊसामध्ये सुद्धा ऊस पिवळा पडतो. म्हणून मगाशी सांगितलेलं दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पॉलिसल्फेट किंवा पॉलिहॅलाइट किंवा 15 किलो गंधक, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि जोडीला 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ऑर्मिकेम नावाचं, हे एकत्र करून जर टाकलं तर ऊस पिवळा पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. बाजारामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपामध्ये मिळतात. फेरस, झिंक आणि मॅंगनीज. 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम फेरस, 500 ग्रॅम झिंक आणि 500 ग्रॅम मॅंगनीज 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या केल्या तर केवडा रोगाचं नियंत्रण, ऊस पिवळा पडलेल्याचं नियंत्रण आपण करू शकतो. आपल्याकडे हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आहे. हुमणीला मारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस पडतात. एप्रिल, मे मध्ये, जून मध्ये पहिले पाऊस पडले की आपल्याला प्रकाश सापळे तयार करायचे. शेताच्या कडेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 मोठे घमेले ठेवायचे, प्लास्टिकचे घमेले. त्या घमेल्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये थोडं रॉकेल टाका, डिझेल टाका किंवा क्लोरोपायरेफॉस टाका आणि त्या पाण्याच्या वरती बल्ब लावायचं. हुमणीचे भुंगेरे जे रात्री बाहेर पडतात 7, 7:15, 7:30ला, त्यांना प्रकाश खूप आवडतो आणि या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि हजारो हुमणीचे भुंगेरे त्या लाईटवर बसण्याच्या घाईमुळं त्या ठिकाणी त्या घमेल्यामध्ये पडलेले दिसतील. एक भुंगेरा पकडणं म्हणजे 50 हुमण्यांना मारल्यासारखं आहे. म्हणून प्रकाश सापळ्यांचा वापर करून हुमणीचे भुंगेरे गोळा करणे. संध्याकाळी 7, 7:15 वाजता पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे बाहेर पडतात. शेजारी लिंबाचं, बावळीचं, बोरीचं, करंजीचं झाड आहे त्या झाडावर जाऊन बसतात किंवा धामण नावाचं एक झाड आहे त्याच्या झाडावर जाऊन बसतात. रात्रभर पानं खातात. नर मादीचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर नर मरून जातो आणि मादी सूर्योदय होण्यापूर्वी जमिनीत जाऊन अंडी घालते. म्हणून विषारी पानं झाडाची करण्यासाठी पंपाला 30 मिली क्लोरोपायरेफॉस, पंपाला 30 मिली क्लोरोपायरेफॉस 50% वालं झाडावर फवारणी करायची. त्यामुळे विषारी पानं खाल्ल्यामुळं दुसऱ्या दिवशी हजारो हुमणीचे भुंगेरे तुम्हाला झाडाखाली मेलेले दिसतील. किंवा संध्याकाळी 8-9 वाजता सतरंजा घेऊन शेतामध्ये जायचं, झाडाच्या खाली सतरंजी धरायची,
झाडावर बसलेले हुमणीचे भुंगेरे खाली पाडायचे, फांद्या हलवायच्या आणि हुमणीचे भुंगेरे गोळा करायचे आणि रॉकेलच्या पाण्यामध्ये टाकून मारून टाकायचे. पहिलं टार्गेट हुमणी मारण्यासाठी भुंगेरा पकडणं आणि मारणं. हे अवकाळी पाऊस पडल्यावर एप्रिल मे जूनच्या दरम्यान करायचं. दुसरं काम काय करायचं आहे, लागण झाल्या झाल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे बीव्हीएम 400 लिटर पाण्यात 2 लिटर बीव्हीएम बिव्हेरिया व्हर्टिसिलियम मेटारायझमची आळवणी करायची, किंवा लागणीच्या वेळी 3 किलो ग्रबगार्ड नावाचे जैविक कीटकनाशक वापरायचं, किंवा ग्रब नाश किंवा सोल्जर नावानं नेमॅटोड्स मिळतात. नेमॅटोड, ग्रब नाश किंवा सोल्जर नावानं 2 किलोची पावडर असते, 400 लिटर पाण्यात मिसळायची. ही जमिनीमध्ये आळवणी केली की ह्यामध्ये जी सत्रकृमी असते, ही सत्रकृमी जी आहे त्या सत्रकृमीमुळं आपल्याला चांगल्या पद्धतीनं नेमॅटोडमुळे सुद्धा हुमणीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येतं. आता केमिकलचा विचार जर केला तर 200 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम डेंटासू नावाचं कीटकनाशक आहे, याचा वापर करू शकतो. किंवा 200 लिटर पाण्यामध्ये, माफ करा, 400 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम लिसेंटा आणि 250 मिली डेसिस 100. 400 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम लिसेंटा आणि 250 मिली डेसिस 100 याची आळवणी आपण करू शकतो. किंवा 400 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर क्लोरोपायरिफॉस आणि 1 लिटर सायपरमेथ्रिन, क्लोरोपायरिफॉस 50% वालं आणि सायपरमेथ्रिन 25% वालं, आणि पाणी 400 लिटर म्हणजे 26 पंप जमिनीत ओल असताना जर आळवणी केली तर हुमणी वाळवीचं नियंत्रण करता येतं. किंवा सऱ्या भरून पाणी द्यायचं आणि त्या पाण्यामध्ये क्लोरोसायपरमेथ्रिनची आळवणी करायची. तर केमिकलचा वापर करायचा असेल तर क्लोरोसायपरमेथ्रिन असेल किंवा लिसेंटा डेसिस 100 असेल किंवा डेंटासो असेल, यापैकी एका कीटकनाशकाचा वापर करावा. जैविक मध्ये जर उपयोग करायचा असेल आणि अंड्यातनं बाहेर पडलेले लहान आळीला मारायचं असेल तर लागणीला 3 किलो ग्रबगार्ड जैविक कीटकनाशक, मोठ्या भरणीला 3 किलो ग्रबगार्ड जैविक कीटकनाशक, किंवा लागण झाल्यानंतर बाळभरणी झाल्यावर आणि मोठी भरणी झाल्यावर बीव्हीएमची आळवणी. तर अशा पद्धतीनं हुमणीचं नियंत्रण करता येतं. वाळवीला मारायचं असेल तर आता सांगितलेली औषधं सगळी चालतात. फक्त वाळवीला मारण्यासाठी वेगळा उपाय म्हणजे बांधावरची वारुळं नष्ट करायची आणि त्यामध्ये जी राणी माशी असते त्या राणी माशीला जर नष्ट केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाळवीचं नियंत्रण करता येतं. शेतामध्ये डुकरांचा प्रादुर्भाव जास्त जर असेल तर ज्या ठिकाणी डुक्कर बसतं किंवा ज्या दिशेने डुक्कर येतं त्या ठिकाणी गुलाल टाकणे. गुलाल, देवाला जो गुलाल वापरतो तो गुलालाचा वापर जर केला तर डुक्कर त्या ठिकाणी श्वास जर ते घेताना जर नागपुडीमध्ये जर त्याच्या गुलाल गेला तर ते डुक्कर परत 2-3 महिने त्या शेतात येत नाही, असं परभणी कृषी विद्यापीठाचं संशोधन आहे. म्हणून शेताच्या कडेने गुलाल टाकणे किंवा ज्या दिशेने डुकरं येतात तिथं गुलाल टाकणे किंवा ज्या जागी डुकरं बसतात त्या ठिकाणी गुलाल टाकणे. याच्या व्यतिरिक्त डुकरांना मारण्यासाठी शेताच्या कडेने फिश ऑइल, समुद्री माशाचं तेल, पंपाला 150 ते 200 मिली समुद्री माशाचं तेल मिसळायचं, शेताच्या चारी बाजूनी फवारणी करायची, त्यामुळे डुकरं शेतामध्ये येत नाहीत. जुने चांबड्याचे चप्पल, लेदरचे चप्पल जुने गोळा करायचे, शेताच्या कडेने ठराविक ठिकाणी जाळायचे, त्या वासामुळे सुद्धा 2-3 महिने डुकरं शेतामध्ये येत नाहीत. मगाशी मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सरीतलं अंतर जास्त ठेवा आणि 4 सऱ्यानंतर ऊस दाबून घ्या. शेतामध्ये ऊस सूर्यप्रकाश चांगला पडल्यामुळे त्या ठिकाणी डुकरं प्रादुर्भाव करत नाहीत. आता सांगितल्याप्रमाणे सुद्धा डुकरांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि एक मजेशीर किस्सा म्हणून सांगतो, डुकराचं पिल्लू एक विकत घ्यायचं, शेताच्या कडेला बांधायचं आणि दिवस मावळत असताना त्याला ठोकायचं, मार द्यायचा. दिवस मावळत असताना ठोकायचं, मार द्यायचा. ते जोर जोरात ओरडतं. ओरडणाऱ्या किंचाळणाऱ्या आवाजामुळे परिसरामधल्या डुकरांना संदेश जातो आणि त्या शेतामध्ये परत 2-3 महिने डुकरं येत नाहीत. म्हणून हा सांगितलेला उपाय सुद्धा करू शकतो. खायचा जो चुना आहे, कळीचा चुना, तो सुपारी एवढा चुना घ्यायचा. सकाळी आपल्या घरी जी चपाती बनवली जाते, रोटी बनवली जाते, त्या कणकेच्या गोळ्यामध्ये आतमध्ये चुना घालायचा, त्याचे लाडू तयार करायचे. आतमध्ये चुना आहे, वरनं कणकेचा गोळा आहे, तेलामध्ये बुडवायचे आणि हे लाडू शेतामध्ये टाकायचे. ज्या ठिकाणी डुक्कर बसतं किंवा ज्या दिशेने येतं किंवा ज्या रस्त्याने येतं तिथं आपण आता सांगितलेलं चुन्याच्या गोळ्याचे लाडू जर तयार करून तेलात उडवून जर टाकले तर ते खातं. पोटात चुना गेल्यामुळं त्या डुकरांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं. त्याचबरोबर शेताच्या कडेने मोती कलरची चमकणारी साडी जर बांधली, जुनी साडी असेल, नवीन साडी असेल, स्वस्तामधल्या घेऊन, तर चमकणाऱ्या मोती कलरच्या साडीमुळे सुद्धा डुकरं शेतामध्ये प्रवेश करत नाहीत, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणून डुकरांना मारण्यासाठी आता उपाय शोधा, आता सांगितलेले उपाय शोधावेत.
उंदीर मारण्यासाठी झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमेलोडॉन नावाची पावडर बाजारात मिळते. झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमेलोडॉन तळलेले जे पदार्थ आहेत, भजी, वडे, समोसे यामध्ये घालून उंदराच्या बिळाजवळ ठेवायचं. पण उंदीर हा संशयित प्राणी असल्यामुळं पहिले 2-3 दिवस बिगर विषयाचे वडे, भजी, समोसे खाऊ घालायचे आणि त्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमेलोडॉन त्यामध्ये मिसळायचं आणि उंदराच्या बिळाजवळ ठेवायचं. साधा सोपा उपाय अजूनही करता येण्यासारखा आहे. 1 किलो चिरमुरे आणि 100 मिली गोडे तेल, 1 किलो चिरमुरे आणि 100 मिली गोडे तेल मिसळायचं आणि 2-3 दिवस हे चिरमुरे गोडे तेल मिसळलेले चोळलेले हे चिरमुरे उंदराला खाऊ घालायचे. म्हणजे उंदराच्या बिळाजवळ ठेवायचं, शेताच्या कडेने टाकायचं. उंदराला खायची सवय लागल्यानंतर 3-4 दिवसानंतर त्या 1 किलो चिरमुरे 100 मिली गोडे तेल आणि 100 ग्रॅम त्या बिल्डिंगच्या कामाला जो सिमेंट वापरलं जातं, बिल्डिंगच्या कामाला जे सिमेंट वापरलं जातं ते सिमेंट चोळायचं. सिमेंट हे ऍसिडिक असतं आणि त्याला खायची सवय लागल्यामुळं ती चिरमुऱ्यासह खातं, सिमेंटसह खातं आणि पोटामध्ये सिमेंट गेलं की ते ऍसिडिक असल्यामुळं उंदीर मरतो. 1 धामण 25 एकरामधलं उंदराचं नियंत्रण करते हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून शेतामध्ये जर चुकून का आपल्या शेतामध्ये जर धामण नावाचा साप सापडत असेल तर त्याला मारू नका. 25 ते 30 एकरामधलं उंदरांचं नियंत्रण ते करत असते. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमेलोडॉनच्या पावडरचा वापर करा. शेतामध्ये जमीन कोरडी राहिली तर उंदीर जास्त वाढतो, म्हणून पाणी एकसारखं बसेल याची काळजी घ्या. जमीन कोरडी राहणार नाही याची काळजी घ्या. आणि गिरीपुष्पाच्या झाडाची फुलं, ज्याला ग्लायरिशिडिया म्हणतात, गिरीपुष्पाच्या झाडाची फुलं जर उंदराच्या बिळाजवळ जर ठेवली तर उंदीर त्या ठिकाणी वासामुळे निघून जातो, हे सिद्ध झालेलं आहे. आपल्या शेतामध्ये लोकरी मावा आलेला असेल तर सोलोमन नावाच्या कीटकनाशकाची फवारणी करा. पंपाला 15 मिली सोलोमन आणि 15 मिली स्टिकर, किंवा पंपाला 25 ग्रॅम ऍसिफेट नावाचं कीटकनाशक आहे, ऍसिफेट 25 ग्रॅम आणि 15 मिली स्टिकर, या पद्धतीने फवारणी जर केली तर लोकरी माव्याचं नियंत्रण होतं. पांढरी माशी वाढू नये म्हणून उन्हाळ्यात लागणी करू नका. संतुलित खतांचा वापर करा, युरियासारख्या खतांचा वापर जास्त करू नका. आणि पांढरी माशी म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला काळे पांढरे टिपके दिसत असतील तर त्यावरती नोवानची फवारणी करा. पंपाला 30 मिली नोवान, पंपाला 30 मिली नोवान आणि 100 ग्रॅम युरिया आणि 15 मिली स्टिकर. पंपाला 30 मिली नोवान, 100 ग्रॅम युरिया आणि 15 मिली स्टिकर, या पद्धतीनं पांढऱ्या माशीसाठी 2 फवारण्या करणं गरजेचं आहे 15 दिवसाच्या अंतरानं. किंवा बाजारामध्ये क्रायसोपरला कार्नी नावाच्या मित्रकिडीची अंडी मिळतात. क्रायसोपरला कार्नी नावाच्या मित्रकिडीची अंडी मिळतात. एका डबीमध्ये 1000 अंडी असतात. 1 ते 2000 अंडी म्हणजे 2 डब्या जर शेतामध्ये सोडल्या, जिथं कांडी असते आणि पानाचा बेचका असतो, त्या बेचक्यात जर 2 बोटात बसतील एवढी अंडी जर सोडली 8-10 ठिकाणी, तर अंड्यातनं बाहेर पडलेली क्रायसोपरला कार्नी नावाची मित्रकीड पानाच्या खालच्या बाजूला बसलेली पांढरी माशी जी आहे त्याचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करतं. याच्या व्यतिरिक्त आपल्या उसावरती खवले कीड, पिट्टे कीड जर दिसत असेल तर त्यासाठी वाळलेली पानं काढून बुडाला टाका आणि लागणीच्या वेळी बेणे प्रक्रिया करूनच लागण करा. खवले कीड, पिट्टे किडीचं नियंत्रण होतं, ज्याला मिलीबग किंवा स्केल इन्सेक्ट्स म्हणतात. त्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो आणि 100 मिली फॉलिक्युअर याची बेणे प्रक्रिया करून आपल्याला लागण करायची. तर शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या सत्रामध्ये रोग कीड व्यवस्थापन, तणाचं व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन, त्याचबरोबर 2 डोळा 1 डोळा टिपरी, रोप लागण, ऊसाच्या जातीविषयी मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर तो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. सर तर या एक मिनिट बाळा, थांब जरा, थांब, गडबड करू नको, थांब. तर या ठिकाणी आपले रामेतीचे परीट साहेब, आपण सगळ्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाचं नियंत्रण करत असताना एक शेतकऱ्याला चान्स द्या आणि प्रश्नोत्तर व्यवस्थित घेऊया, गडबड करायला नको. आता एक मुलगा प्रश्न विचारण्याच्या तयारीत आहे, सर्जेराव पाटील. सर्जेराव पाटलांना आपण पहिला प्राधान्य देऊया. बराच वेळ झाला तो लिहिताना दिसतोय. आपण सर्जेराव पाटील प्रश्न विचारा, मी त्याची उत्तर देतो. हा सर. विचारा. हा, खवले किडीसाठी काय म्हणा? खवले कीड आणि पिट्टे किडीसाठी बेने प्रक्रिया करून लागण करणे. बेने प्रक्रिया करून लागण करणे, बेने प्रक्रिया.
हा बेने प्रक्रिया. बेने प्रक्रिया करायची. 100 लिटर पाणी, 100 मिली गावचो आणि 100 मिली फॉलिक्युअर या द्रावणात 15 फॉलिक्युअर काय? मिनिटं बियाणं बुडवून लागण करायची. फॉलिक्युअर. हा. 100 आणि लिटर ते पाणी, लोकरी माव्यासाठी काय ऍसिपेट किती यायचं ते? 25 ग्रॅम ऍसिफेट. 25 ग्रॅम काय? हा, प्रतिपंप 25 ग्रॅम ऍसिफेट आणि 15 मिली स्टिकर. आणि 15 ग्रॅम स्टिकर. 15 मिली स्टिकर आणि 25 ग्रॅम ऍसिफेट किंवा पंपाला 15 मिली सोलोमन. सोलोमन. पंपाला 15 मिली सोलोमन. सोलोमन 15 मिली. 15 मिली सोलोमन. चला आता पुढचे प्रश्न. आणि थांबा जरा. चौथ्याला आणि दोन्ही पण पाठव. पाचव्याला पाचव्या महिन्याला 10 किलो युरिया पांढऱ्या पोट्याश आणि काय घ्यायचंय? 3 ते 6 महिन्याचा ऊस असताना हा. युरिया 10 किलो, हा. अमोनियम सल्फेट 10 किलो. अमोनियम सल्फेट 10 किलो. हा. नाही सॉरी, 3 ते 6 महिन्याचा ऊस असताना ना हा. युरिया 18 किलो. 3 महिन्याचा 5 महिन्याचा आहे. 5 महिन्याचा आहे ना. हा. युरिया 18 किलो. नाही तुम्ही सांगितलं 10 किलो युरिया सांगितलं. अरे पांढरा बघा, पोटॅश. 45 ते 90 दिवसाला सांगितला तुम्ही. हा नाही 10 किलो 5 महिन्याला 5 महिन्याला. तुला आता जर काही कन्फ्युजन झालेलं असेल तर मोबाईल नंबर सांगतो, लिहून घे, नंतर फोन कर. मोबाईल नंबर लिहून हा. घे. हा. हा. 9922 9922 32 10 19. 32 10 10 19. 19. हा, या नंबरवर नंतर कार्यक्रम झाल्यावर फोन कर. हा. हा. दुसरी घ्या. परीट साहेब. परीट साहेब, आपला म्यूट ओपन करा. म्यूट काढा आपला. हॅलो. हा, आता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ एक एक. हो. कोणाच्या काही शंका असतील तर डायरेक्ट सरांना प्रश्न विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. हॅलो. हॅलो. हा नमस्ते सर. हा. हॅलो. बोला बोला. हा, सरांचं मार्गदर्शन अगदी बहुमूल्य असं आहे. त्याबद्दल परेश आणि रामिती प्राचार्य यांचे खरंच आभार मानले पाहिजे. तर हे बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला PDF स्वरूपात जर मिळालं तर आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला अगदी चांगलं होईल. शेतीशाळा आम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये. हॅलो. ते जर मिळालं तर बरं होईल. आपल्याकडे ना हॅलो मध्यंतरी सर. पुस्तक तयार केलेली आहे. तर एक मिनिट एकीला तर होते. आपण पुस्तिका तयार केलेली आहे. एकरी 100 टन माने साहेबांचं जे काही व्याख्यान आहे ते पूर्ण त्या पुस्तिकेमध्ये टाकलेलं आहे. तर ती मार्गदर्शन पुस्तिका जी आहे आपल्या ग्रुपवरती सॉफ्ट कॉपी पाठवतो. ओके, या धन्यवाद सर. ओके, थँक्यू. बरोबर. येस पटेल. हॅलो. हॅलो. रोप लावलेला बोला, बोला. काय करायचं? रोप लावून केले. रोप लागण केल्यानंतर आळवणी करताना एकरी 400 लिटर पाणी, 400 लिटर पाणी, 2 किलो 19-19-19, 2 किलो 12-100, 2 लिटर ह्युमिक ऍसिड, 400 ग्रॅम 22 टीन आणि 500 ml क्लोरोपायरिफॉस याची आळवणी करा ओल्या जमिनीत संध्याकाळी. सगळं ऐकायला मिळालं? आणि 2 kg
अजून एकदा सांगू. 2 किलो 19 सर 2 किलो 12x0 2 किलो 19 2 किलो 12x0 2 लिटर ह्युमिक ऍसिड 400 ग्रॅम 22 टीन 22 आणि 500 ml क्लोरो किंवा 1 लिटर क्लोरो सुद्धा चालेल. 1 लिटर क्लोरोपॅरिफॉस. किती दिवसांनी किती दिवस करायचं? लागण झाल्यानंतर ऊस उगवायला लागला की आळवणी करायची. 15 ते 20 दिवसात पहिली आळवणी करायची. रोप लावणीसाठी रोप लागण केल्यानंतर रोप जगलं की आळवणी करायची. म्हणजे 8-10 दिवसानंतर करायची. किती 2 वेळा करायचे काय? ही एकदा तरी करा पहिल्यांदा. हा एकदा आता केलंय. ही आता सांगितलेली आळवणी एकदा तरी करा. एक करा आळवणी. बरं. फुटव्यासाठी तर नुसतं मी करत होते. काही लोकांचा प्रश्न आहे की ऊसाची कांडी आहे ना, कांडी कुठं वापरता येईल, ऊसाचं रोप ट्री मध्ये कुठं वापरता येईल आणि सुपरकेन तंत्रज्ञान हे रोप कुठं वापरता येईल आणि कुठं वापरायचं नाही. म्हणजे कुठं वापरावं आणि कुठं वापरू नये असा प्रश्न आहे का? कुठल्या ठिकाणी जमिनी असेल, हवामान असेल किंवा पाण्याची उपलब्ध असेल, हंगाम असेल. सर ऊस बघा आमचा. हॅलो सर ऊस बघा आमचा. होय बा, बघतोय चांगला ऊस आहे. बघा होय बघतोय. कधी लावलेला आहे? ह्याला फेब्रुवारीला लावलेला आहे. बर ठीक आहे. चांगला ऊस आहे. अभिनंदन. हे बघा ऊसाची जाडी बघा. ओके. चांगली आहे. ह्याला काय केलं नाही, फक्त शेणखत टाकलेलं आहे. शेणखत टाकलेलं आहे बघा. हे बघा. हॅलो, तुमचा सल्ला आहे ना, शेवटी आपण सरांना फोन करून डायरेक्ट विचारूया. बाकीचे प्रश्नाची उत्तर देऊ अगोदर. सर्जेराव बाकीच्यांना चान्स द्या. आता तुमचा बाकीच्यांना चान्स द्या. हॅलो. हा बोला सर. हा नमस्ते सर. हा बोला. हा काय झाले, सुरुवात जून मध्ये लागण केली आपण पहिल्या आठवड्यात. हा. फुटवा वगैरे व्यवस्थित झाला. पण नंतर काय झालं, सोयाबीन आणि भुईमुग एक आड एक सरी केल्यामुळं त्याच्या दडप्यामुळं झालेला फुटवा खराब झालाय. आणि आता जेटा कुंभ आलेला आहे, ती 4 ते 5 कांडीवर आहे. फुटव्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा आंतरपीक निघाल्यानंतर काम करावं लागेल. हो निघाले आता. आंतरपीक निघालंय ना? हो निघाले. हा, तर आंतरपीक निघाल्यानंतर एक खताचा डोस निघाले. द्यायचा. हा ठीक आहे. आंतरपीक निघाल्यानंतर काळी जमीन असेल तर एकरी 2 बॅग 24-24-0 आणि 1 बॅग पोटॅश आणि 1 बॅग युरिया. 2 बॅग 24-24-0 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, युरिया 1 बॅग किंवा अमोनियम सल्फेट 1 बॅग. युरियासाठी किंवा अमोनियम सल्फेट काय? हा, युरिया किंवा अमोनियम सल्फेट 1 बॅग घ्या. 2 बॅग 24-24-0, 1 बॅग पोटॅश. शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून टाका आणि जेटाकोम कापा. ठीक आहे. हा, आणि उसाच्या दोन्ही बाजूला 2 दाते अवजार चालवा. जमिनीत हवा जाऊ द्या. बर ठीक आहे. ओके. हो सर ऊस लहान कसा का पडलाय? सर्जेराव आपण बाकीच्यांची प्रश्न घेऊया. जरा बंद करा म्यूट. बाकीचे विचारा. कारखान्यामध्ये मळे चालेल का?
काय कारखान्याची मळी जी आहे ती डायरेक्ट वापरली तर चालेल का? नाही, मळीमध्ये वॅक्सचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ताजी मळी वापरू नये. 6 ते 7 महिने कुजलेली मळी किंवा कारखान्यावरती त्याचं कंपोस्ट खत तयार करून देत असतील तर त्या कंपोस्ट खताचा वापर करावा. ताजी मळी वापरायची असेल तर शेताच्या कडेला ढीग घालून त्याला कुजवावं आणि 6 महिन्यानंतर वापरावं. एकरी 10 टनापर्यंत वापरायला हरकत नाही. हॅलो हा, हॅलो रोप बोला. लावल्यानंतर बेसल डोस कधी द्यायचा? रोप लावल्यानंतर लावले- नाही, रोप लागणीच्या अगोदर बेसल डोस द्यायचा. मग त्या अग्रीत टाकून लावलं तर चालतंय? पहिला खतं अरे मग टाकायची, रोप- बळीराम नांगर घालायचा किंवा बेडगं कुदळ चालवायचा आणि मग रोप लागण करायची. आता घात नसते नाही बैल घालायला. मग आता घात आल्यानंतर टाका, पण रोप जगल्यानंतर टाका 15-20 दिवसानंतर. हा अच्छा, थँक्यू. ओके. गोविंदराव शिंगाडे यांनी प्रश्न विचारला, केवड्याचं नियंत्रण कसं करायचं? केवडा नियंत्रण म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, त्यातल्या त्यात फेरस आणि झिंक. फेरस आणि झिंक साठी बाजारामध्ये 10 किलो फेरस सल्फेट मिळतं. ते 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट, 5 किलो मॅंगनीज सल्फेट, 2 किलो बोरॉन, 500 किलो शेणखतामध्ये मिसळून ऊसाच्या बुडाजवळ खत टाकायचं, माती आड करायचं. फेरस आणि झिंकची कमतरता असल्यामुळे ऊस पिवळा पडतो आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या करायच्या. चिलेटेड फेरस, झिंक आणि मॅंगनीज प्रत्येकी 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या करायच्या. तर तुमच्या जवळ मोबाईल आहे का? इको येतोय. हा, जवळ मोबाईल झाला का? दुसरा मोबाईल आहे. नाही. इको येण्याचं कारण म्हणजे सगळ्यांनी आता ते स्पीकर ऑन ठेवलेले आहेत आणि हे ऑन ठेवलेले आहेत कॅमेरे. वर्षा वाळगेने विचारलाय प्रश्न की 4 महिन्यानंतरचे रासायनिक खताचा डोस सांगा. 4 महिन्यानंतर 2 बॅग 12-32-16 एकरी, 2 बॅग 12-32-16, 2 बॅग अमोनियम सल्फेट आणि 1 बॅग पोटॅश, 500 किलो शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबडी खत यामध्ये मिसळून डोस द्यायचा. 2 बॅग अमोनियम सल्फेट, 2 बॅग 12-32-16 आणि 1 बॅग पोटॅश. आवाज पोचला का? हा, पोचला. हा. ठीक आहे, आणि कोणाचे प्रश्न आहेत का? हो सर. बोला. तुमचा म्यूट काढा, म्यूट. वर्षा बर्गे विचारणार आहे ना, म्यूट काढा तुमचा, म्यूट. माईक सारखं चिन्ह आहे त्याच्यावर बोट द्या, बोट लावा. हा, आता विचारा. हा सर, सांगितलं, उत्तर मिळालं. मिळालं का? बरं, ठीक आहे. हा सर. पुस्तिका आपण सॉफ्ट कॉपी पाठवतो, त्यात मिळेल. ओके, ठीक आहे. हा, नमस्कार सर. नवीन अडचणी आता ऊसाच्या लागणी झाल्या, त्यात ऊसाचे पाणी साठण्यामुळे मर लोक झाले, म्हणजे उबाळल्यात ऊस, त्याला काय करावं लागेल? पाण्याचा निचरा होईल याची काळजी घेणे. निचरा झाल्यानंतर फुटवा कमी असेल तर जेटाकोम कापणे, ऊसाच्या बगलेला खताचा डोस देऊन 2 दाती अवजार चालवणे आणि फुटवा वरती आल्यानंतर 15 दिवसाच्या अंतरानं फवारण्या करत राहणे. फवारण्या करून ऊसाला जोर देणे. तर एवढी कामं करावी लागतील. निचरा आल्यानंतर ही कामं सगळी करायची. फवारण्यात सर काय वापरावं? फवारणीसाठी 1 एकरला 150 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो 05234, 1.5 किलो 1919, 500 मिली सीवीड, बायोझाईम किंवा बायोपॉवर किंवा केनस्टार, 7 ग्रॅम जीए आणि 7 ग्रॅम 6BA, 150 ग्रॅम बाविस्टीन आणि 300 मिली क्लोरो अशी फवारणी करायची फुटवा थोडा दिसा लागल्यानंतर. जेटाकोम कापून घ्या आणि ऊसाच्या बगलेला मगाशी सांगितलेला युरिया 24-24-0 आणि पोटॅशचा डोस द्या आणि 2 दाती अवजार चालवा. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. हा, बोला ना.
साधारणचे दीपावली रेवडेकरांचं हे आहे गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना आहेत का? गवारेडा होय. गवारेड्यासाठी तसा बंदोबस्त म्हणून काय आपला शास्त्रीय दृष्ट्या काय बंदोबस्त नाही, पण फेन्सिंग करणं आणि बॅटरीवरचे आता त्याला सोलर फेन्सर म्हणतात, तशा पद्धतीचे सोलर फेन्सर किंवा बॅटरीवरचे सेन्सर बसवून त्याला इलेक्ट्रिक करंट देणं, त्यानं माणसाला फारसं काय होत नाही, पण त्याला चटका जरी बसला तरी तो तिथून पळून जातो. तर सोलर फेन्सर किंवा इलेक्ट्रिक फेन्सिंग करणं हाच त्याच्यावरचा एक उपाय आहे, दुसरा उपाय काय नाही गवारेड्यासाठी. मित्रो, कोणाचे प्रश्न आहेत का? सरांचा नंबर व्हॉट्सअपवर मी टाकतो, कोणाच्या काही शंका असतील किंवा विशेष काही अडचण असेल तर सरांना फोन करू शकतो आपण. तर आपल्या कोणाची शंका नाहीत असं गृहीत धरून आजच्या 3 दिवसीय प्रशिक्षणाचा पहिला दिवस आज सकाळी 11 वाजल्यापासून जवळपास 3 वाजल्यामध्ये अर्धा एक तासाचा ब्रेक जर वगळला तर अत्यंत उत्साहानं आणि मनपूर्वक अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन माननीय माणिपाट साहेबांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे. फोटो शंकरचं निर्सुरी केलेलं आहे. साहेब म्यूट झाला तुमचा, म्यूट काढा. परीट साहेब म्यूट झाला, म्यूट काढा, म्यूट. परीट साहेब तुमचा म्यूट झालेला आहे, म्यूट काढा. एक मिनिट. हा आता चालू झाला, नाही परत म्यूट झाला. आणि म्यूट काढा परीट साहेब. हॅलो. हा आता येतोय आवाज. थोडा इंटरनेट प्रॉब्लेम. सर्वजण आपण आज माणिपाट साहेबांचं व्याख्यान ऐकलं, सरांनी देखील वेळ दिला, त्यात मार्गदर्शन केलं. आपण सर्वांनी वेळ देऊन सक्रियरित्या प्रशिक्षणामध्ये सहभागी राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष माणिपाट साहेबांचं देखील आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला प्रशिक्षण कार्यक्रमासाठी केलेला आहे. फक्त मी एवढं सांगतो की नियमित प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेता आता हंगाम सुरू होतोय, लोकांना गरज देखील आहे एवढं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सरांच्याकडे प्रॅक्टिकल मार्गदर्शन उपलब्ध ते नेमकं बांधावर जाणे सक्षम राहा अशा पद्धतीचे आपण अपेक्षा व्यक्त करतो. आणि पण साहेबांचं पुण्याचा आभार व्यक्त करतो आणि सर्व आपल्या प्रशिक्षणाचा आभार व्यक्त करून आजचा प्रशिक्षण कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करतो त्याच्या प्रशिक्षणासाठी ठीक 11 पूर्वी सकाळी 11 पूर्वी सर याचं व्याख्यान आहे. सर देखील 40 वर्षाचा